यांचा आपल्या जीवनाशी किंवा भूगोलाशी काय संबंध आहे, म्हणजे भूगोलाअंतर्गत आपण जे काही शिकतोय, तर मग या अक्षवृत्ताचं आणि रेखावृत्ताचं महत्व काय होतं हे आपण पाहिलं होतं. यामध्ये विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त, आर्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त असे काही भाग पाहिले होते. त्यानंतर पृथ्वीचे 4 भाग केले होते आपण. 4 भागामध्ये उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध किंवा दक्षिण बाजू, उत्तर बाजू, त्यानंतर पूर्व पश्चिम भाग असं आपण त्याचं वर्गीकरण सुद्धा केलेलं होतं. मग ही अक्षरवृत्ते आणि रेखावृत्ते मांडण्याचं काम ज्यांनी केलं किंवा ज्या काल्पनिक रेषा होत्या, या रेषा जोडण्याचं सुद्धा एक जाळीदार रचना आपण पाहिली होती. या रचनेमध्ये पाहिलं होतं की पृथ्वीवरती एक प्रकारचं जाळी रचल्यासारखी, म्हणजे नकाशाचा गोल जो आपण पाहतोय, तो नकाशाचा गोल फुटबॉल सारखा हा आपण पाहिला होता. मग या गोलामध्ये येणारी रचना ही उभ्या रेषांना काय म्हणायचं, आडव्या रेषांना काय म्हणायचं आणि पूर्ण पृथ्वीवर या का टाकलेल्या आहेत किंवा कल्पनेनं त्या का मांडलेल्या आहेत इथपर्यंत आपण पाहिलं होतं. मग ह्या रेषांना आपण अक्षवृत्त, रेखावृत्त या नावाने ओळखत होतो. मला सांगा, अक्षवृत्त म्हणजे कोणत्या रेषा होत्या याच्यावरती या नकाशावर किंवा पृथ्वीगोलावर दिलेल्या कुठल्या रेषांना आपण अक्षवृत्त म्हणत होतो? आडव्या रेषांना. आडव्या रेषा या आडव्या रेषा. अक्षवृत्त आणि उभ्या रेषांना रेखावृत्त म्हणत होतो. मग आता हो. आडव्या रेषांमुळे आपल्याला काय समजत होतं? अक्षवृत्तामुळे काय समजत स्थान होतं आपल्याला? समजते सर. स्थान. आणि रेखावृत्तामुळे वेळ. वेळ कळत होती. मग त्याचं आपण ते ताजमहालाचं उदाहरण पाहिलं होतं की कात्या, ग्राहम बेल ज्यांचे काही समजा नाव होते, त्या प्रत्येकानं आपल्याला ताजमहलची दिशा किंवा ताजमहलचं जे काही ठिकाण होतं ते प्रत्येकानं पहिल्यांदा आग्रा सांगितलं. पण नंतर प्रत्येक वेळी सांगताना त्यांनी माझ्या डाव्या बाजूला आहे, माझ्या उत्तर दिशेला आहे किंवा दक्षिण दिशेला आहे असं त्यांनी वर्गीकरण केलेलं आपल्याला समजून आलं. मग हे पृथ्वीच्या मध्यभागातून गेलेलं जे आडवं अक्षवृत्त होतं, सर्वात मोठं अक्षवृत्त, आपण त्याला काय म्हणत होतो? विषुववृत्त. 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 आणि त्या विषुववृत्ताच्या नंतरच्या ज्या काही रचना होत्या, आपल्या आर्टिक वृत्त कशाला म्हणायचं, मकर वृत्त कशाला म्हणायचं, ते सुद्धा आपण पाहिलं. आता यामध्ये सर्वात महत्वाची बाब आपल्याला लक्षात घेण्यासारखी कोणती होती, तर या गोलार्धातील रचनांचा जे काही प्रकाराचं समजा मांडणीचा प्रकार होता, तो अंशात्मक कोनामध्ये आपण पाहिला की 30 अंशावर असेल, 15 अंशावर असेल, 60 अंशावर असेल. मग हे जसं जसं विरुद्ध बाजूला म्हणजे दक्षिणेकडे गेलो आणि उत्तरेकडे गेलो, दोन्ही बाजूला ज्या वेळेस आपण जात होतो त्यावेळेस ते 30, 23, 66 आणि अशा पद्धतीने ते पुढे पुढे जात होतं आणि कमी कमी होत होतं. ही आकृती आपण त्या दिवशी पाहिली होती. यामध्ये काय दिलं होतं की खाली दक्षिणेकडे जाताना अंटार्क्टिका, मकर वृत्त आणि उत्तरेकडे जाताना कर्कवृत्त, आर्टिक वृत्त. मग 23.5 अंश उत्तर आणि 66.5 अंश उत्तर, म्हणजे 66.30 आणि खालचं पण त्याच पद्धतीने 23 अंश 30 आणि 66 अंश 30 या प्रमाणात दक्षिणेकडे 2 भाग केले आणि उत्तरेकडे सुद्धा 2 भाग केलेले होते. यांच्या मध्यभागामध्ये 0 अंश अक्षवृत्त दाखवलं होतं, त्याला विषुववृत्त असं म्हणत होतो. मग या अक्षवृत्तांची संख्या आपण पाहिली होती, वर 90 अक्षवृत्त, खाली 90 अक्षवृत्त आणि मधातली रेषा म्हणजे 1 म्हणून पूर्ण मिळून झाली होती 181. आणि यानंतर पृथ्वीचे जे काही भाग पाहिले होते आपण रेखावृत्तांची, ती किती रेखावृत्त होती एकूण? अक्षवृत्ते जशी 181 आहेत तशी रेखावृत्ते 360. किती होती? रेखावृत्ते 360 होती. मग या रेखावृत्तांचं जे काही प्रमाण होतं, रेखावृत्ताचं स्थान निश्चितीचं किंवा वेळ निश्चितीचं जे काही आपल्याला त्या रेषेवरून जे महत्व अधोरेखित करण्यात आलं होतं, ती रेषा आपण पाहिली होती. आता लक्षात घ्या, ही रचना जी आहे, आता इथं लक्षात घेतल्यानंतर काय म्हणजे साधी बाब काय आहे पहा, जी पृथ्वी गोलाची पूर्णतः, आता या स्थानिक वेळा आणि प्रमाण वेळा कशा निश्चित होतात? आपण स्थानिक वेळेचं किंवा प्रमाण वेळेचं उदाहरण पाहिलं होतं. आपल्या भारतातून एक मध्यातून रेषा गेलेली आहे म्हणलं होतं. कोणती रेषा गेलेली आहे ती? कोण्या शहरातून गेली होती? लंडन मधील ग्रीनविच. ग्रीनविच या शहरापासून ती गेलेली होती. आणि किती होती ती? 82 अंश, 82 किंवा 82.30 पूर्व. मग या प्रमाणात आपल्या देशाच्या मध्यभागातून गेलेली ही रेषा होती. या रेषेनुसार काय झालंय, आपल्या स्थानिक वेळेमध्ये फरक पडताना आपल्याला दिसून आलेला होता. आता ह्या रचना ज्या होत्या कोणत्या? सर अक्षवृत्ताच्या आणि रेखावृत्ताच्या. सर आपलं घड्याळ 5.5 तासानं समोर आहे का सर? आपलं घड्याळ जे आहे ते 5.5 तासाने ग्रीनविच प्रमाण वेळेपेक्षा पुढे आहे. मग हे आपल्या देशातल्या ज्या काही रचना आहेत यावरून सुद्धा ठरत असते. आता हे नकाशा आहे आपला भारत देशाचा पहा, यामध्ये काय दिलंय? स्थान व विस्तार. स्थान व विस्तार अंतर्गत काय सांगितलंय पहा आपल्याला इथं भारताच्या नकाशामध्ये
पहिल्यांदा आपण ही गुलाबी रंगाची रेषा पहा, उभी गेलेली गुलाबी रंगाची जी रेषा आहे त्या रेषेकडे थोडस लक्ष देऊया. पहा ही जी मी अधोरेखित केलेली रेषा आहे, ही रेषा भारतीय नकाशाच्या ज्या ठिकाणाहून गेलेली आहे. आता जगाचं प्रमाण पाहिलं आपण इथं पहा, 82 पूर्व आलं का हे खाली भारतीय प्रमाण वेळ रेखावृत्त खाली दिसत आहे. हे इथं खाली डार्क केलेल्या जागी पहा, 2-3 रेषा मारल्यात मी खाली डार्क केलं एकदम आपल्या दक्षिणेकडच्या भागाकडे. इथं दिसत असेल तुम्हाला 82 पूर्व भारतीय प्रमाण वेळ रेखावृत्त. म्हणजे हे जे काही रेषा गेलेली आहे भारताच्या या मध्यातून, म्हणजे जगाच्या तुलनेत जगाचं जिथून सर्व काही मध्यबिंदू आहे तिथून ही जी रेषा गेलेली आहे ती रेषा आपल्या भारत देशाची प्रमाण वेळ निश्चित करणारी रेषा आहे. आणि ही कोणत्या बाजूला आहे पहा, नकाशाच्या पूर्व बाजूला आहे का पश्चिम बाजूला आहे? नकाशाच्या कोणत्या पूर्व बाजूला बाजूला आहे? आहे. पूर्व बाजूला आहे, म्हणून 82 पूर्व रेखावृत्त असं म्हणलेलं आहे. म्हणजे 82 पूर्व का म्हटलंय तर त्या रेखावृत्ताचं स्थान म्हणजे नकाशाला ज्या काही अधोरेखित उभ्या रेषा केलेल्या आहेत त्या रेषांचं प्रमाण निश्चित करून हे ठरवण्यात आलेलं आहे. मग हे इथे एक ठिकाण दिसत असेल पहा, आता या ठिकाणाला वेगळा रंग घेऊ, तुमच्या लक्षात येईल. पिवळ्या रंगाने हे एक ठिकाण दर्शवतोय पहा मी इथं. कोणतं ठिकाण आहे ते? मिर्झापूर. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जवळचं हे ठिकाण आहे मिर्झापूर. आणि या मिर्झापूर शहरातून ही प्रमाण रेषा आपल्या भारताची निश्चित करण्यात आलेली आहे. भारताची जी प्रमाण वेळ आहे ती या मिर्झापूर शहरातून गेल्यामुळे इथून प्रमाण वेळ म्हणून तिचं निश्चित करण्यात आलेली आहे. आणि ही 5 तास 30 मिनिटे म्हणजे 5.5 तासांनी आपल्या पुढं देण्यात आलेली आहे. आता या प्रमाण वेळेनुसार इथे लक्षात घ्या, ही झाली प्रमाण रेषा. आता हे भारताची जी मिर्झापूर काही उत्तर प्रदेश मध्ये आहे का? हा, मिर्झापूर उत्तर प्रदेश मधील अलाहाबाद शहराजवळ त्याचं ठिकाण निश्चित करण्यात आलेलं आहे. आता ही एक रेषा आहे पहा, भारताचं जे अंतर दाखवलंय पूर्व पश्चिम, त्या दिवशी आपण पाहिलं होतं 2 भाग केले म्हणलं, म्हणजे 4 असे गोल दाखवले होते आणि त्याच्यामध्ये रेषा दाखवले होते. एक उभ्या रेषेत माहिती दाखवली होती आणि एक आडव्या रेषेत संख्यात्मक माहिती दाखवली होती. इथं पहा, ही एक माहिती आहे आणि ही एक माहिती आहे पहा. पूर्व पश्चिम अंतर किती आहे भारताचं? ही जी काही गेलेली दिशा आहे रेषा, या रेषेने निश्चित केलेलं आहे ते 3000 किमी दाखवलेलं आहे अंदाजे. आणि इकडं दक्षिण उत्तर अंतर जे आहे ते 3200 किलोमीटर दाखवलेलं आहे. म्हणजे जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंतचं जे अंतर आहे ते आहे 3200 किमी, 3200 किलोमीटर. आणि त्यानंतर जे इकडं घुअरमोटा गुजरात मधील शेवटचं टोक पश्चिमेकडील म्हणजे आपल्या डाव्या हाताकडचं घुअरमोटा हे जे ठिकाण आहे गुजरात मधील, तिथून इकडं अरुणाचल प्रदेश मधलं किबिंथू, इथं शेवटच्या टोकाला किबिंथू गाव आहे आपल्या उजव्या हाताकडचं अरुणाचल प्रदेश पाहता नकाशात. हे गुजरात मधील घुअरमोटा ते अरुणाचल मधील किबिंथू या गावामधलं जे काही अंतर आहे ते आहे पूर्व पश्चिम अंतर. याला म्हणायचं म्हणजे पूर्व पश्चिम अंतर किती आहे एकूण भारताचं? 3000 किलोमीटर. हा नकाशा जो आहे पाठ्यपुस्तकातील आहे, यामुळे हा प्रमाणित नकाशा मानला जाईल आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीनं आणि परीक्षेच्या दृष्टीने. म्हणजे येणाऱ्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला अशा काही कुठला प्रश्न विचारला गेलेला असेल तर त्याचा संदर्भ म्हणून सुद्धा आपण हे वापर करू शकतो. आता इथं पहा, हे 23°30 उत्तर कर्कवृत्त दाखवलंय पहा. कर्कवृत्त मकरवृत्त जे आपण शिकलोय त्यानुसार याची रचना दाखवलेली आहे. आता हे इकडं समुद्र दिलेला आहे, बंगालचा उपसागर, इकडं अरबी समुद्र दिलेला आहे. आणि यामधून सुद्धा ही रेषा जी आंतरराष्ट्रीय बाररेषा गेलेली आहे ही रेषा गेलेली आहे. यामध्ये काही आडव्या रेषा अशा गेलेल्या आहेत. या सर्व जमीन पाणी प्रत्येक ठिकाणातून गेलेल्या आहेत. नकाशावरती अशा दाखवलेल्या ज्या रेषा आहेत ह्या प्रत्येक ठिकाणी दाखवल्या आहेत. म्हणजे पाणी असो जमीन असो त्यातून एक काल्पनिक रेषा मांडलेली आहे आणि यावरून हे स्थान निश्चिती असेल किंवा दिशेची निश्चिती करण्यात आलेली आपल्याला आढळून येते. आता इथं तुम्हाला सांगितलं होतं मी प्रमाण. आता पहा, स्थान व विस्ताराचं प्रमाण दिलं आहे 200, 400 आणि 600 किलोमीटर. म्हणजे आपल्याला सीमा सुद्धा प्रमाणाच्या नकाशामध्ये मांडताना निश्चित कराव्या लागत असतात आणि यानुसारच आपण हे नकाशाचं प्रमाण सुद्धा गृहीत धरत असतो. मग आता या अक्षवृत्ताच्या जे काही रचना होत्या, रेखावृत्ताच्या ज्या काही रचना होत्या, यानुसार आपण स्थान विस्तृती जे काही शिकलो त्यामध्ये काय दिसलंय की स्थान निश्चिती करताना अक्षवृत्त कुठं एकमेकांच्या शेजारी येत आहेत किंवा रेखावृत्ताचं त्या ठिकाणी कुठं अटॅचमेंट होतं का, म्हणजे एक प्रकारे आडवा आणि उभं जी रेषा येणारी आहे ते एकाच ठिकाणी कुठं छेदते का,
हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दाखवण्यात येते. आता यामध्ये काय दिलेलं आहे पहा की रेखावृत्त आणि अक्षवृत्त ज्याप्रमाणे आपण शिकलो त्याचमध्ये एक महत्वाची माहिती आपली राहिली होती पाठांतर म्हणजे जी काही विश्लेषित माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया. आता दोन रेखावृत्ता दरम्यानचे अंतर काय होतं पहा विविध अक्षवृत्तावर बदलत जाते. म्हणजेच कसं बदलते पहा हे अंतर दोन रेखावृत्त म्हणजे काय जवळजवळच्या दोन रेषा ज्या उभ्या रेषा आहेत या दोन रेषा जसं पृथ्वी गोल आहे पहा आता हा आणि याच्यावरती आपण आता एवढं समजून घ्या हा पृथ्वी गोल आहे आणि याच्यावरती हे ज्या काही रेखावृत्ताच्या रेषा असतील समजा या पद्धतीच्या मग या रेखावृत्ताच्या ज्या रेषा आहेत यांच्यामधलं अंतर हे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं येत असते. म्हणजे दक्षिण ध्रुवावर वेगळं, उत्तर ध्रुवावर वेगळं, आर्टिक वृत्त जे काय म्हणतो आपण त्याच्यावर वेगळं, पूर्व भाग पश्चिम भाग या सुद्धा आपल्याला वेगवेगळे दिसून येतात. मग आता हे कसं आहे पहा तर विषुववृत्तावर हे अंतर विषुववृत्त म्हणजे काय तर पृथ्वीच्या मध्यभागातून गेलेली ही रेषा आडवी रेषा जी 0 अक्षवृत्त म्हणतो आपण आणि सर्वात मोठे त्याला अक्षवृत्त म्हणून ओळखले जाते. मग हे या विषुववृत्तावर या रेखावृत्त हे जे काय आहे यामध्ये अंतर जे असते ते 111 किलोमीटरचं असते. रेखावृत्तामधील जवळजवळच्या दोन रेखावृत्तामधलं हे स्थानीय अंतर. दोन रेखावृत्तादरम्यानचे पहा दोन रेखावृत्तादरम्यानचे अंतर हे विविध अक्षवृत्तावर बदलत जाते. मग विषुववृत्तावर किती असते ते 111 किलोमीटर म्हणजे हे मध्यभागी आडव्या रेषेवरती. त्यानंतर कर्कवृत्त व मकरवृत्त. आता कर्कवृत्त कोणतं असते कर्कवृत्त कोणत्या दिशेला असते कर्कवृत्त कोणत्या दिशेला आहे पृथ्वीच्या उत्तर उत्तर बाजूला आहे कर्कवृत्त. आता हे विषुववृत्तापासून कर्कवृत्त पहा मग या कर्कवृत्तावर हे अंतर किती असते 102 किलोमीटर असते 102 किलोमीटर. त्यानंतर हे उत्तरेला कर्कवृत्त आणि दक्षिणेला मकरवृत्त दोन्ही हे असतात. मग हे आर्टिक आणि अंटार्क्टिक मध्ये काय आहे पहा आर्टिक आणि अंटार्क्टिक मध्ये सुद्धा त्याच्यात फरक पडतो की त्यांच्यामधलं अंतर हे 44 किलोमीटरचं असते. आर्टिक आणि अंटार्क्टिक म्हणजे हे वर आणि इथं खाली पण येणार जे अंतर असेल शेवटच्या टोकाचं ते 44 किलोमीटरचं असते. उत्तर व दक्षिण ध्रुवावर ते अंतर किती असते 0 किमी. म्हणजे उत्तर व दक्षिण ध्रुव म्हणजे काय तर पहा इथं दिलेली जी काही रचना आहे म्हणजे उत्तर ध्रुवाची आणि दक्षिण ध्रुवाची आकृती परत एकदा दाखवतो. यामध्ये लक्षात येईल आपल्या की दिलेल्या आकृतीचं निरीक्षण जर केलं तर उत्तर ध्रुवाचं अंतिम टोक आणि दक्षिण ध्रुवाचं अंतिम टोक हे आपल्याला लगेच ओळखेल आणि यामधलं अंतर जे काय असेल आता हे पहा इथं दिलेल्या आकृतीमध्ये जिथं निळी रेषा दिलेली आहे उत्तर वर बाण दाखवलेला आहे इथं एकदम टोकाचा जो बिंदू आहे या ठिकाणी आणि दक्षिणेला या टोकाचा जो बिंदू आहे इथं किती अंतर असते हे 0 असते. कारण दोन रेखावृत्तामधलं अंतर पहा दोन्ही रेखावृत्ताच्या ज्या काही रेषा आहेत ते एकदम जवळजवळ आलेले आहेत. बाकीच्या रेषांमध्ये जेवढा काही गॅप आहे तेवढा हा इथं दोन बिंदूंना राहणार नाही. म्हणून या ठिकाणी उत्तर ध्रुवावर 0 आणि दक्षिण ध्रुवावर सुद्धा आपलं रेखावृत्ताचं जे काही अंतर आहे ते 0 राहणार आहे. यानंतर पुढच्या स्लाइडकडे वळूया. पुढच्या स्लाइड मध्ये आपल्याला काय दिले तर या भागांची जी काही रचना असेल आता इथं पहा अक्षवृत्तामुळे काय होते एखाद्या ठिकाणच्या हवामानाबद्दल अंदाज करता येतो. अक्षवृत्त जर आपल्या अभ्यासाला दिलेले आहेत तर या अक्षवृत्त म्हणजे काय आडव्या रेषा ज्या आहेत पृथ्वीवरच्या यामुळे आपल्याला एखाद्या ठिकाणच्या हवामानाचा अंदाज बांधता येतो. एखाद्या ठिकाणी हवामान कसं असेल दमट असेल उष्ण असेल थंड असेल हे सुद्धा आपल्याला निश्चित करता येते. मग आता आपण नकाशामध्ये हवामान हा घटक भूगोल अंतर्गत शिकत असताना काय करतो राजस्थानचं आपल्याला हवामान दाखवायचं त्या ठिकाणी काय करतो वर्गीकृत काय करतो राजस्थानचं हवामान दाखवताना कशा प्रकारचं दाखवतो इथं आता राजस्थान हा भौगोलिक प्रदेश सर्वांना माहित आहे कसा आहे काय आहे. मग उष्ण राजस्थानचा आणि हवामान वाळवंटी आहे. उष्ण आणि वाळवंटी आहे बरोबर आहे. मग तिथं पूर्णतः उष्णतेचं प्रमाण जे काय असणार आहे उष्ण तापमानाचा जो प्रदेश आहे त्याचे अक्षांश रेखांश कुठं निश्चित होतात ते सुद्धा पाहिले जाते. जम्मू काश्मीर अति उत्तरेकडे गेले तर काय होईल थंडी असणार. थंड थंडी हवामान. असणार बरोबर आहे बर्फ आहे कारण हिमालयाचा त्या ठिकाणी प्रदेश आपल्याला पाहायला मिळतो. उत्तरेकडे झालं आता दक्षिणेकडे एकदम खाली गेलो आपण दक्षिणेकडे काय आहे कोणता भूभाग लागलेला आहे आपला भूभाग आहे का जलभाग आहे दक्षिणेकडे श्रीलंका, अंदमान निकोबार बेट आहे. जलभाग आहे का? आपल्या
आपल्या अंतिम टोकाच्या नंतर जलभाग जास्त आहे सर, अरबी समुद्र आहे. भाग आहे. जलभाग. समुद्राचा भाग आहे, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर असे तीनही समुद्राचं त्या ठिकाणी एकत्रीकरण झालेलं दिसते किंवा तिकडला त्या भागाला तीनही प्रदेशांना म्हणजे तीन बाजू त्याच्या समुद्रानं व्यापलेल्या आपल्याला आढळून येतात. मग त्या ठिकाणी सुद्धा तापमान कसं असेल? दमट असेल. कारण समुद्र किनाऱ्यामुळे तिथली तापमानाचं जे काही असेल प्रमाण हे त्या रेखावृत्तावर आपल्याला निश्चित करता येते. आता पहा, रेखावृत्तामुळे एखाद्या ठिकाणच्या वेळेबाबत अंदाज करता येतो. आता अक्षवृत्तामुळे काय कळलं आपल्याला? दिशा कळली आणि हवामान सुद्धा कळलं. तसंच इथं रेखावृत्तामुळे काय कळलं? आता अंदाज कशाचा कळला? वेळेचा अंदाज कळलेला आहे. आता यानंतर तिसरी ओळ काय दिली आपल्याला पहा, प्रत्येकी 1 अंश अंतरावरील रेखावृत्तामधील स्थानिक वेळेत 4 मिनिटांचा फरक असतो. 1 अंश बरोबर किती दिले त्यांनी? 1 4 अंश मिनिट. बरोबर 4 मिनिटं. आता हे 4 मिनिटं घेतले कुठून किंवा आलेत कुठून हे सुद्धा आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मग आता हे घेतल्याचं प्रमाण किंवा याचं काही निश्चिती आहे का? मग ही निश्चिती आहे तर कशी आहे? कुठून आली? याचं जे काही समजा सारभूत वैशिष्ट्य दिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. आता एक आकृती आहे तुमच्या पुढे. या आकृतीचे थोडंसं निरीक्षण करा आणि मला सांगा, ही आकृती पाहिल्यानंतर आपल्याला कोणत्या गणितीय आकृती म्हणजे गणितीय भागाचा आपल्याला समजा एक उलगडा होतो किंवा त्या विषयाअंतर्गत आपल्याला काय समजते ते पाहूया. आता इथं हे रेखावृत्त पश्चिम पूर्व हे सर्व काही डोळ्याच्या समोर म्हणजे नाही असं कल्पना करा, हे कुठेही नाही. आता फक्त तुमच्या समोर ही मधातले एक जे काही काळ्या रेषेने रेखित केलेला आहे हा भाग दिसत आहे. ही आकृती कोणती आहे? पृथ्वी आता गोल आणि एक रेखावृत्त आहे. हे नावाचं आपल्याला काही इथं लक्षात घ्यायचं नाही. आता ही जी आकृती दिली ही आकृती कोणती आहे? कशाची आकृती आहे? कशाची? रेखावृत्त. ही पण रेषा मधातली घ्यायची नाही. काही आपल्याला या रेषेचं सुद्धा काही आता सध्या महत्व नाही. वर्तुळ आहे आणि वर्तुळ मधली आहे, रेषा म्हणजे त्रिज्या. वर्तुळ आहे, बरोबर आहे. मग या वर्तुळाचा जर विचार केला आपण किंवा आता याच वर्तुळाला काय करतो मी, एक दुसरी आकृती तुमच्या समोर मांडतो. म्हणजे त्या मधल्या रेषा ज्या काही आल्या किंवा पूर्व पश्चिम जे काही लिहिलंय ते आपण या ठिकाणी सोडून देऊया. आता इथं पहा, हा जो पृथ्वीगोल आहे, परत पृथ्वीगोल घेतला, हा एक वर्तुळ आहे, बरोबर आहे. वर्तुळासारखाच आहे ना, का वेगळा आहे काही? नाही सर, वर्तुळच आहे. वर्तुळासारखाच आहे. मग वर्तुळाचं जे काही पूर्ण क्षेत्रफळ राहते किती असते बरं? वर्तुळाचं क्षेत्रफळ किती असते? 360 अंश, बरोबर आहे. मग आता आपल्याला या 360 अंशाचं विभाजन करायचंय. कसं विभाजन करायचंय? आपल्याला 360 म्हणजे काय दिलंय? 180 180. नाही 180 नाही करायचं. आता काय करायचंय, फक्त आपल्याला रेखावृत्ताचं प्रमाण ठरवायचंय. रेखावृत्ताचं प्रमाण म्हणजे कसं? जसं आपल्याला त्यांनी सांगितलं की 1 मिनिट बरोबर किती अंश दाखवले आपल्याला त्यांनी, म्हणजे 1 अंशासाठी 4 मिनिटं दाखवली. मग आता हे 360 ला काय करायचंय पहा, 360चं त्यांनी विभाजन कसं केलंय तर लक्षात घ्या, हे 360 पकडले पूर्ण त्याचं पृथ्वीचं 360 अंश काय झाली? ही पृथ्वी झाली. आणि दिवसाचे तास किती आहेत? 24. 24 मग या तास. 24 तासांनी जर याला भागलं, पहा आता 24 तासांनी याला भागाकार करा बरं, किती येतील? 12 2 24 न भाग द्या किंवा 12 ने भाग द्या, 4 न द्या, तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं द्या. तुम्ही कुठल्याही संख्येनं भाग देऊ शकता. 360 ला का? हा, पहा आता आपण देऊया 24 न 24 1 24, उरलेत 12 आणि झालीत किती? 12 वर दिला 0, किती झालीत? 120. 24 5 120. किती अंशाला आता उत्तर? 15. 15 अंश उत्तर आलंय. 15. 15 अंश आलाय. हा, आता या 360 अंशाला आपण 24 तासाने म्हणजे एका दिवसाने भाग दिलाय. पूर्ण वेळ किती घेतला आपण? एका दिवसाचा वेळ घेतला, 24 तास. आणि 24 तासानं भाग दिल्यानंतर त्याच्यातून उत्तर किती आलं आपल्याला? 15 अंश. मग आता 24 तासात जर 360 फिरत असेल तर 15 अंश किती तासात फिरत असेल ही?
नाही समजलं सर प्रश्न. पहा 360 अंश जी काही पृथ्वीची आपण रचना दिलेली आहे की नाही याला दिवसाच्या 24 तासांनी भागाकार केला. दिवसाचे तास किती होते? 24 तास. मग 24 तासांनी भाग दिल्यानंतर आपल्याला एका भागाचं उत्तर किती आलं? 15 अंश आलं एका भागाचं. म्हणजे एक भाग बरोबर किती तास झालेत आता? इथं 24 होते पहा. 24 तास. एक भाग बरोबर किती झालेत? हे 24 भाग आहेत. 24 मधला एक भाग म्हणजे किती? 24 तासातला एक भाग 1 तास. 1 तास. म्हणजे एका तासामध्ये पृथ्वी किती फिरते? मग ती 15 अंश फिरायली. एका तासामध्ये किती फिरायली? 15 अंश. आता मला सांगा एका तासाचं मिनिटामध्ये रूपांतर करा. एका तासाचे मिनिट किती आहेत? 60. आता हे 60 15 अंश आपली एका तासात फिरायली की नाही? मग आता मिनिटामध्ये किती फिरते पहा? 15 अंशाने एका तासामध्ये 15 म्हणजे 60 मिनिटामध्ये 15 अंश फिरायली. ते त्याचा भागाकार करा परत. 15 चोक 4. 4 आलंय उत्तर. म्हणजे ती 4 एका अंश. तासात 15 अंश फिरायली. एका तासामध्ये किती? एका तासामधलं तिचं अंतर किती व्हायलं? 15 अंशाचं. म्हणजे आता 4 अंश फिरायसाठी तिला किती मिनिट लागायले? 1 मिनिट. 1 मिनिट. आलं तिचं प्रमाण. म्हणजे हे जे दिलेलं प्रमाण तुम्हाला आहे हे पृथ्वी ही वर्तुळ आहे असं मानून 360 अंशाला या ठिकाणी विभाजित केलंय. पहिल्यांदा त्याला काय केलंय? 24 तासांनी भाग दिलाय 360ला आणि आले त्याचे एका तासाचं उत्तर किती आलं मग तुमचं? 15 अंश. मग एका तासाला जर 15 अंश फिरत असेल म्हणजे एका तासाचे मिनिटं केले त्यांनी 60 आणि याला 15 अंशांना भाग दिल्यानंतर किती उत्तर आलं? 4 अंश. म्हणजे एका मिनिटामध्ये पृथ्वी किती फिरली? एका मिनिटामध्ये पृथ्वी किती अंश फिरायली मग आता? 4 अंश. का 4 4 अंश. अंशामध्ये 1 मिनिट म्हणजे 4 मिनिटामध्ये 1 अंश फिरायली. कसं फिरायली? उलट कन्फ्युजन ठेवू नका. एका मिनिटामध्ये 4 अंश. 4 मिनिटामध्ये 1 अंश फिरायली. किती अंश फिरायली? 1 अंश. 1 अंश फिरायली. म्हणजेच दिलेल्या रचना ज्या असतील दिवसभरामध्ये पृथ्वी स्वतःभोवती फिरते त्याचबरोबर सूर्याभोवती फिरते. बरोबर आहे. सूर्याभोवती फिरण्यासाठी तिला 365 दिवस लागतात. मग हे अक्षवृत्त रेखावृत्त ओलांडत असताना तिला स्वतःभोवती जी 24 तासामध्ये फिरत आहे त्या वेळेमध्ये पाहिजे परत दिलंय की एका तासामध्ये ती किती फिरते? तर एका तासामध्ये ती 15 अंश फिरते आणि 15 अंश म्हणजे दर मिनिटाला किती अंश? म्हणजे 15 अंश ती 60 मिनिटामध्ये फिरत असेल तर 1 अंश किती मिनिटामध्ये फिरायची? ती 4 मिनिटामध्ये. म्हणजे दिलेल्या तासाला जर मिनिटांमध्ये आपण कन्वर्ट केलं किंवा मिनिटांमध्ये त्याचं जर प्रमाण काढलं तर इथं पहा प्रत्येकी 1 अंश अंतरावरील रेखावृत्तामध्ये स्थानिक वेळेत किती मिनिटाचा फरक असतो? म्हणते 4 मिनिटांचा फरक असतो. म्हणजे प्रत्येक रेखावृत्त प्रत्येक अक्ष हे जे काही तुम्हाला वेळेचं प्रमाण दिलेलं आहे यामध्ये 4 अंशाचा आपल्याला फरक आढळून येतो. आता एक पहा एक इमेज तुमच्या समोर आणखी आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे की 2 ठिकाणांचं अंतर दिलेलं आहे. आता हे 2 ठिकाणांचं अंतर कुठलं आहे पहा. एक आहे मुंबई आणि दुसरं आहे कोलकाता. आता मुंबईचं स्थान कुठं निश्चित करण्यात आलेलं आहे? तर मुंबईचं जे स्थान आहे ते आहे 73 अंश पूर्व ठिकाणी. पहा रेखावृत्त आणि अक्षवृत्त जिथे 73 अंश आलेले आहेत कोण आलेलं आहे? इथं स्थान निश्चित केलंय. स्थान निश्चित करण्याचं काम कोण करते मग आता? हे अक्षवृत्त. मग या 73 अंश पूर्व अक्षवृत्तावर मुंबईचं स्थान दाखवण्यात आलेलं आहे. तर कोलकाताचं पहा त्याच बाजूला 88 अंश पूर्व दाखवलेलं आहे. मग आता मला सांगा या 73 अंश मध्ये आणि 88 अंश मध्ये काही फरक असेल की नाही? हो सर असेल. सारखेच आहेत का दोन्ही? नाही. नाही आता किती अंशाचा फरक पडायला बरं? पहा बरं 88 वजा 73 करा. कितीचा फरक पडतो? 5 आणि 1 कितीचा फरक पडला? चढ़ता क्रम आई नोटा आती नोटा को चढ़ता क्रम लगाने का पहली बार की छोटी नोट आगे बड़ी बड़ी नोट करनी 15. 15चा फरक पडला म्हणजे 15 अंशाचा त्याच्यामध्ये फरक आहे. काय आहे? हा अंशात्मक फरक आहे की नाही? मग आपण एका तासामध्ये किती अंश फिरू लागलो? तो आता हाँ जी
एका तासामध्ये किती अंश फिरू लागलो आपण? यावर काही येते नोट कोणती वस्तू बोलले 15 अंश. मग आता जर समजा इथं मुंबईला जर 7 वाजलेले असतील त्यामध्ये कुठे 20 तर कोलकात्याला किती वाजलेले असतील? व्यक्तीमध्ये कुछ वाचली बोले ना मराठी का वाचली सर माईक म्यूट करा सर. आता पहा, एका तासाचं अक्षवृत्ताचं जे काही रेखावृत्ताचं जे काही अंशात्मक अंतर आहे ते 15 आहे. किती आहे? 15. एका तासाचं फरक. 15. मग आता जर मुंबईला यावेळेस 7 वाजले असतील या प्रमाणावर, तर कलकत्त्याला किती वाजले असतील इथं आता? मुंबईला 73 अंशावर मी म्हणतोय की 7 वाजले. मग कलकत्त्याला किती वाजतील? 10 काय सर? किती वाजतील इथं कलकत्त्याला? 10. 10 कशा वाजतील सर? अंशात्मक फरक लक्षात घ्या. अंशात्मक फरक तुम्हाला काढून दाखवलाय. अंशात्मक फरक किती आला? यामध्ये 2 अंशांमधला फरक किती आला? 15. 15 आलाय. 15 अंश आलाय. मग आपण 8. 15 अंश हे अंतर पृथ्वी किती वेळात पूर्ण करते? 1 तासात. एका तासात. मग मुंबईला जर 7 वाजले असतील तर इथं कोलकात्याला किती वाजतील? 8 वर. 8 वाजता सूर्योदयाचं प्रमाण आपल्याला दिसणार आहे. कारण काय, तर हे जे काही यांच्यातलं अंतर आहे 88 आणि 73 मधला जो काही अंशात्मक फरक आहे तो फरक फार महत्वाचा आहे. कारण पृथ्वी फिरताना जी काही रचना तिची असेल, पृथ्वी गोल गोल फिरताना ती अंशात्मक बाजूने सर फिरताना तुमचा आवाज ब्रेक. ही पृथ्वी जी सर काही परत अंश सांगा. ए पहा, परत सर सांगा. आवाज ब्रेक होतोय तुमचा. परत सांगा सर. बरोबर. एक ऐका, आता इथं आकृती हे जे अंशात्मक अंतर दिलंय, अंशात्मक अंतरातला फरक लक्षात घ्या. मुंबईचं अंशात्मक अंतर किती दिलेलं आहे? 73 सर अंश. आवाज क्लिअर नाही. ब्रेक होतोय सर. मॅडम तुम्ही तुमच्या रेंज मध्ये बसा रेंज नाहीये तुम्हाला माझ्या इथं पूर्ण रेंज आहे, सर्व काही आहे, काही अडचण नाही. बाकीच्यांना आवाज येतोय का? हो सर. हा, इथं लक्षात घ्या की मुंबईचं जे काही अंशात्मक अंतर दिलेलं आहे ते 73 अंश आहे. 73 अंश पूर्व. मुंबईचं अंतर किती आहे? 73 अंश पूर्व. आणि कोलकात्याचं अंतर जे दिलेलं आहे ते 88 अंश पूर्व. मग सूर्योदयाचा जर आपण एकंदरीत अंदाज घेतला तर लक्षात घ्या, पृथ्वी या रेखावृत्तांवर एवढ्या प्रमाणावर फिरत आहे. या 2 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ती वेगवेगळ्या अंशावर असणार आहे. दोन्ही वेळेस एकाच अंशावर राहणार आहे का ती? म्हणजे ज्यावेळेस मुंबईचं स्थान निश्चित करत असेल त्यावेळेस ती 73 अंशावर आहे आणि ज्यावेळेस कलकत्त्याचं स्थान निश्चित करताना ती 88 अंशावर आहे. म्हणजे दोन्ही मध्ये फरक आहे की नाही? आहे सर. हो सर. आहे. मग हा फरक किती अंशाचा आहे? 15 अंशाचा. मग एकात आपण पाहिलं की 360 हा पृथ्वीचा गोल आहे. मग 24 तासामध्ये पृथ्वी फिरत असताना हे 360 अंतर जेव्हा आपण पार करत असतो तेव्हा ती एका तासात किती अंश फिरू लागली? 15 अंश. मग इथलं जे अंतरातला फरक आहे हा किती अंशाचा आहे? 15 अंश. मग वेळेचा फरक किती तासाचा असेल? एका तासात. एका तासाचा असेल. जर इथं मुंबईमध्ये 7 वाजता, आता पहा, पूर्व आणि पश्चिम इथं दिलेलं जरी रेखांशाचं जे काही प्रमाण आहे पूर्व, पण मला सांगा आता भारताचा नकाशा किंवा महाराष्ट्राचा नकाशा कुठलाही नकाशा पहा, सूर्योदय कोणीकडून होतो? अरुणाचल पूर्वेकडून. पूर्वेकडून. म्हणजे उजव्या हाताकडून सूर्योदय होतो. आता ज्याप्रमाणे आपण मोबाईल पकडलेला आहे या उजव्या बाजूकडून सूर्योदय होतो, बरोबर? आणि तो पुढे पुढे जात असताना कुठं जाणार आहे? पश्चिमेकडे जाणार आहे. शेवटी सर्वात कुठं उगवणार आहे? पश्चिमेला. आता मुंबईचं स्थान हे पश्चिमेला आहे का पूर्वेला आहे? पश्चिमेला आहे. आहे, बरोबर. आणि कोलकाता हे जे काही समजा ठिकाण आहे भारतीय नकाशातलं, हे कुठं आहे? पूर्वेला आहे का पश्चिमेला आहे? पूर्वेला आहे. पूर्वेला आहे. मग मला सांगा, सूर्य निघाल्यानंतर सूर्याचा जो काही मार्गक्रमणाचा म्हणजे दिशा आहे किंवा पृथ्वी त्यावेळेस आपली जशी फिरते, आता इथं जर सूर्योदय झालेला असेल तर हा सूर्योदय उत्तरेकडून सरकत इकडे दक्षिणेकडे असं आपल्याला जाताना दिसतो आणि मावळतीची दिशा सुद्धा आपल्याला निश्चित करता येते, असं या प्रकारे फिरतो.
मग इथून म्हणजे पृथ्वीच फिरते, सूर्य फिरतो का? नाही. तर त्याच्या भोवती पृथ्वी फिरते, म्हणून आपल्याला वाटतं की बा सूर्य इकडे गेला पश्चिमेला, सूर्य पूर्वेला गेला असं वाटतंय, पण आपणच फिरतो पृथ्वी सोबत, तो सूर्य कुठं जात नाही. मग इथून निघलेला सूर्य ज्या वेळेला कोलकात्यात पहिल्यांदा दिसल्यानंतर मुंबईला दिसायला थोडासा जास्त वेळ लागेल की कमी वेळ लागेल कलकत्त्यापेक्षा? जास्त वेळ लागेल. जास्त वेळ लागेल. इथं दिसल्याबरोबर आता समजा पूर्वाला उगवल्याबरोबर डायरेक्ट तो पश्चिमेला दिसेल का? नाही सर. नाही. म्हणजे हा सूर्यप्रकाश थोडा 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 असं वाढत 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 जाऊन यांच्याकडं पश्चिमेच्या दिशेला दिसू लागेल. आता हा फरक म्हणजे काय, असं काय एकदमच 25-30 तासाचा राहणार नाही, म्हणजे 10-12 तासाचा राहणार नाही. काही मिनिटांचा, काही सेकंदांचा सुद्धा फरक राहू शकतो. सूर्यप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी किती मिनिटं लागतात? पूर्ण 8 मिनिटे 20 सेकंद लागतात, बरोबर आहे. मग हा पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना थोडासा याच्यामध्ये डिफरन्स पडू शकतो. म्हणजे जर इथं कोलकात्याला जर 7 वाजता दिसला, तर हा इथं जाईपर्यंत 7:10 झालेली असतील, 7:05 झालेली असतील. त्या प्रकाशाच्या गतीवर, त्या प्रकाशाच्या वेगावर ते अवलंबून असणार आहे. म्हणजेच आपल्याला दिलेल्या रेखांशाची काही जी बाजू असेल, अक्षांशाची जी काही स्थान निश्चिती असेल, त्यावरून यामध्ये फरक पडताना आपल्याला दिसून येतो. आता ही अक्षांश रेखांशाची रचना झाल्यानंतर पुढची एक इमेज आहे पहा. यामध्ये तुम्हाला दिलेल्या रचना ज्या काही अक्षांशाच्या संबंधित आहेत त्या सुद्धा समजून येतील. पण लक्षात घ्या, दिलेली जी काही माहिती आहे ती माहिती काय आहे. आता ही सगळं प्रक्रिया होत असताना मी तुम्हाला मागच्या एका इमेज मध्ये सांगितलंय की पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना वार आणि वेळ बदलत असते. वार आणि काय बदलत असते म्हटलं? पुढचा तारीख बदलत असते. मग ही तारीख आणि वार कशी बदलते पहा, वेळ कशी बदलते दिनांकाची. तर जी काही मध्य रेषा गेलेली, आता इथं पहा गुलाबी रंगामध्ये ही वार रेषा दाखवली आहे, आंतरराष्ट्रीय वार रेषा. हा पृथ्वी गोल दाखवलाय आपल्याला, आणि इथं पहा ही आंतरराष्ट्रीय वार रेषा पृथ्वीच्या मध्यभागातून गेलेली आहे. आता इथं समुद्रामध्ये ती थोडीशी पॅसिफिक समुद्रात थोडीशी कललेली आहे. दिसतोय हा भाग? हो हो सर. आता पहिल्यांदा इथं निळ्या रंगामध्ये रंगवलेला हा बाण पहा, वरच्या दिशेला उत्तर दिशेला असणारा हा बाण पहा, निळ्या रंगामध्ये मी जो रंगवत आहे. त्यानंतर हिरवा रंग सुद्धा त्याच्यावरती रेखाटन करतो, म्हणजे दोन्ही रंगामध्ये दिसेल. आता हा जो काही बाण दाखवलेला आहे यावर लिहिलंय पहा, पश्चिम दिशेने प्रवास करताना जर वार रेषा ओलांडली तर पुढचा वार आहे असे मानावे. म्हणजे जर आपण इकडल्या हे जे काही भाग आहे, इकडला भाग म्हणजे कोणता? पश्चिमेकडून. आता पश्चिमेकडून जायचं आपल्याला, पश्चिम दिशेला कुठेतरी जायचंय म्हणते. म्हणजे काय सांगितलंय पहा, पश्चिम दिशेने प्रवास करणाऱ्याने जर वार रेषा ओलांडली, म्हणजे पश्चिमेकडून म्हणजे कोणत्या भागातून? या भागातून आता प्रवास करणारा जो व्यक्ती असेल, यानं जर ही वार रेषा असं जात 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 असताना ओलांडली, हा प्रवास करताना असा जर गेला आणि ही वार रेषा या ठिकाणी ओलांडली त्यानं, तर काय होते म्हणते, पुढचा वार मानला जातो. म्हणजे जर हा बुधवारी इथं निघला असेल, हा कुठला निघला, कोण्या दिवशी निघलेला असेल? इथं बुधवारला. आणि बुधवारी प्रवास करत करत निघत निघत यानं जर वार रेषा ओलांडली, तर या देशामध्ये इकडल्या भागामध्ये कोणता वार असेल? मग आता पुढचा वार म्हणजेच गुरुवार असेल. पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करताना आंतरराष्ट्रीय ही वार रेषेचं प्रमाणाचं जे काय आहे ते महत्व काय पहा, इथं बुधवार आहे आणि ही रेषा ओलांडल्याबरोबर इथं गुरुवार झाला. दिवसामध्ये फरक पडला का नाही? पुढचा वार आलाय, कारण आंतरराष्ट्रीय वार रेषेमुळं काय झालंय, या ठिकाणी असणारी रेखांशाची निश्चिती आणि अक्षांशाची निश्चिती ही आपल्याला भिन्न जाणवायला लागते. म्हणजे दिलेली जी वार रेषा आहे ह्या पृथ्वीच्या मध्यभागातून दर्शवल्यामुळं त्याचे दोन भाग पडतात, एक पश्चिम भाग आणि एक पूर्व भाग. मग ही वार रेषा आपल्याला त्या ठिकाणचं निश्चित प्रमाण, निश्चित वेळ दाखवण्याचं काम करत असते. आता ही झाली पश्चिमेकडून पूर्वेकडे जातानाची बाब. आता खाली एक बाण दिलेला आहे, हा बाण काय दर्शवतोय पहा, की दिलेली रचना. आता हा बाण पहा, इथं आंतरराष्ट्रीय वार रेषेचा जो काही दुसरा बाण दाखवलेला आहे दक्षिण साईडला, इथं दिलेला आहे पहा, पूर्व दिशेने प्रवास करणाऱ्याने जर वार रेषा ओलांडली. आता इकडचा व्यक्ती चाललाय, हा पूर्वेकडून इकडून प्रवास करत 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 हा व्यक्ती इथं चाललाय, इथं वार रेषेला येऊन थांबलाय. आता ही वार रेषेच्या इकडचा जेवढा काही भाग आहे
हा भाग एक आणि इथून पुढे त्यानं वाररेषा ओलांडली. आता काय झालंय, पूर्व दिशेने प्रवास करणाऱ्यांनी जर वाररेषा ओलांडली तर त्याला आहे तोच वार मागचा म्हणावा लागतो. आता इथं जर त्याचा समजा शुक्रवार असेल, इथं काय असेल त्याचा शुक्रवार असेल, तर इकडल्या बाजूला त्याचा वार कोणता असेल, मागचा वार असेल. मागचा म्हणजेच कोणता असेल मग इथं गुरुवार. गुरुवार असेल. आता हे झालं या वाररेषेचे परिणाम. म्हणजे दिलेल्या भागातला कुठलाही पश्चिमेकडून निघालेल्या व्यक्तीनं जर पूर्वेकडे प्रवास केला तर तो पुढच्या वारामध्ये जातो, आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या व्यक्तीनं जर आंतरराष्ट्रीय वाररेषा ही रेषा जर ओलांडली तर ती व्यक्ती मागच्या वारामध्ये जाते. म्हणजेच आपल्याला आपण अमेरिका इतर ठिकाणी म्हणतो की फोन लावल्यानंतर ते लोक तिकडे अंधारात आहेत, म्हणजे रात्र झालेली आहे आणि आपल्या इकडं दिवस झालेला आहे. तर हे सगळे फरक जे काही पडतात ते फरक कशामुळे पडतात, फक्त आणि फक्त या आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या स्थानामुळं. मग ही स्थान निश्चिती जी काही असेल, आता इथं पहा समांतर आडवी रेषा सुद्धा इथं दाखवली आहे. पॅसिफिक महासागरातून ही रेषा घेतली आहे. म्हणजेच ही आडवी आणि उभी जी काही रेषा दाखवली आहे याचा मध्यबिंदू सुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे. पृथ्वीगोल काढताना जगाच्या नकाशा तज्ञांनी, जगातील जे काही नकाशा प्रमाण ठरवणारी तज्ञ मंडळी होती, त्यांनी या सर्व बाबींचा विचार करून जागतिक तुलनेमध्ये रेखांशाचं किंवा अक्षवृत्ताचं स्थान आपल्याला सांगता यावं. त्याचबरोबर त्या स्थानानुसार तेथील दैनंदिन जीवनावर हवामानाचे परिणाम असतील, वेळेचे परिणाम काय असतील, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दर्शवण्याचं सोपं प्रमाण दाखवलेलं आहे. आता या ठिकाणी वार रेषेसंबंधी काही अडचणी आहेत कुणाला? सर आता इथं पावणे 9 वाजलेत, तर अमेरिकेत किती वाजतील आता? काय म्हणलात, तुमचा आवाज येत नाही. इथं पावणे 9 वाजले असेल तर अमेरिकेत किती वाजले असेल? म्हणजे अमेरिकेत किती आपली वाजले असेल आंतरराष्ट्रीय आता? वार रेषा जी आता ऐका, आपली जी वार रेषा दिलेली आहे, आंतरराष्ट्रीय प्रमाण वेळ आपली जी आहे ती आहे 5.5 तासांनी पुढे, वार रेषेच्या पुढे. वार रेषेच्या पुढे म्हणजे कसं, जर तिथं समजा स्लाइड घेतोय का लगेच. आता इथं पहा प्रमाण दिलंय आपल्याला. आता हे प्रमाण एक नकाशित प्रमाण आहे. याच्यामध्ये काय सांगितलंय की आपली आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या वेळी भारतीय प्रमाण वेळ किती तासांनी पुढे आहे म्हणते, 5.5 किती तासानं तासांनी आपली समोर प्रमाण आहे. वेळ? 5 वाजून मिनिटांनी, म्हणजे 5.5 तासांनी पुढे आहे म्हणते. मग आता मला सांगा, भारतीय प्रमाण वेळ ही आपली 5.5 तासांनी ग्रीनविच पेक्षा पुढे आहे. आता जर अमेरिकेत 7 वाजलेली असतील, अंदाज द्या. अमेरिकेमध्ये जर 7 वाजलेले असतील तर आपल्या इकडल्या या प्रमाणामध्ये हे प्रमाण वाढवा, 5.5 तासांनी पुढे आहे म्हणते ग्रीनविच प्रमाण वेळेपेक्षा. मग आपल्याकडे किती वाजलेले असतील त्याच वेळेस? आता हे समजा दुपारचे म्हणजे सकाळचे 7 वाजले असं समजू आपण, सकाळचे 7 वाजले, तर तिथून पुढे आपल्याकडे येताना किती वाजलेले असतील मग? 5.5 तासांनी पुढे जा. ही आपली भारतीय प्रमाण वेळ जी आहे 5.5 तासांनी ग्रीनविच प्रमाण वेळेपेक्षा पुढे गेलेली आहे. मग 7 वाजले असतील अमेरिकेत, तर आपल्या इथं किती वाजतील आता? 5.5 तास पुढे जा ना त्याच्या. 12:30. दुपारचे 12:30 वाजलेले असतील, म्हणजेच दिलेली वेळ ही आपल्याला त्यामध्ये ऍड करावी लागणार आहे. सर आवाज येत नाही.
सर आवाज येत नाही अजून. सरांचा माईक म्यूट आहे बहुतेक. सर मीटिंग मधून बाहेर पडलो. सरांचं नेटवर्क कट झाल्या कारणामुळं 10 मिनिट वेट करा. सर जॉईन होते. हो सर. हो सर पुन्हा एकदा जॉईन झालेले आहेत. परत सॉरी, थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आला होता, त्यामुळं मीटिंगच्या बाहेर गेलेलो होतो. काहीतरी तांत्रिक कारणामुळं त्यांनी ग्रुपमधून बाहेर केल्या गेले, अचानकपणे बाहेर टाकले गेले होतं. असो, आपण आपल्या प्रमाण वेळेवर निश्चित होतो की 5.5 तासांनी आपली प्रमाण वेळ ही जागतिक प्रमाण वेळेपेक्षा पुढे आहे. मग ही प्रमाण वेळ निश्चित करत असताना त्याचं जे काही महत्व आहे किंवा जे काही इतर बाबी होत्या त्या सुद्धा आपल्याला महत्वाच्या होत्या. आता पुढचा जो काही आपला घटक आहे त्याकडे वळूयात. या प्रमाण वेळेच्या नंतर आता एक नवीन बाब आपल्या समोर येते, जी आहे स्थाननिशीच्या संबंधाने. आता ह्या आपण पूर्ण आकृतीचं निरीक्षण केलेलं होतं. याच्यामध्ये दिलेली आकृती जी काय होती, अक्षवृत्त, रेखावृत्त, हे 60 अंश 30 अंश हे पूर्ण आपण पाहिलेलं आहे. आता इथं पहा, जी काही अंतर दिलेली आहेत ही अंतर सुद्धा आपल्याला 60 अंश 90 अंश 30 अंश याप्रमाणे मूळ रेखावृत्त दाखवलंय आणि त्यानंतर विषुववृत्त सुद्धा दाखवलेलं आहे. पूर्व रेखावृत्त या रचना आपल्याला पूर्व भागाच्या, त्याचबरोबर इकडं पश्चिम भागाच्या दाखवल्या आहे. वरच्या भागामध्ये उत्तर ध्रुव आणि खालच्या भागामध्ये दक्षिण ध्रुव दाखवलेला आहे. आता या दोन्ही जे काही जवळजवळ येणारे रेखावृत्त आहेत त्यांचं प्रमाण हे अंशात्मक असणार आहे आणि अक्षवृत्ताचं सुद्धा त्याचप्रमाणे अंशात्मकच असणार आहे. मग हे कर्कवृत्त, रेखावृत्त, मकरवृत्त इतर सर्व बाबी आपण या ठिकाणी समजून घेतल्या. आता या सर्व रचनांचा जर एक आढावा घेतला तर लक्षात येते की आपल्याला जलभाग लाभलेला आहे. जलभागाच्या या रचनेमुळं काही विस्तृत वेगळ्या प्रकारच्या रचना सुद्धा आपल्याकडे घडून येतात. मग या समुद्राच्या भागामध्ये काही या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या, सूर्याच्या, चंद्राच्या काही घडामोडी घडत असतात. मग या घडामोडीचा आपल्याशी काय संबंध आहे किंवा या घडामोडी आपल्याला कशा महत्वाच्या आहेत? तर समुद्रामध्ये येत असते भरती आणि ओहोटी. भरती आणि ओहोटी नाव ऐकलीत का? हो सर. भरती आणि ओहोटी पाण्यामध्ये होणारा, समुद्राच्या पाण्यामध्ये होणारा चढ उतार जो असतो तो हा या पृथ्वीच्या अक्षवृत्तीय गती, कक्षीय गती, रेखावृत्तीय जे काही फिरण्याच्या बाबी आहेत या सर्व कक्षीय आणि अक्षीय गती म्हणजे परिभ्रमण आणि परिवलन यामुळे ह्या बाबी घडून येत असतात. आता या अक्षवृत्त, रेखावृत्तानंतर या समुद्री रचना ज्या आहेत, समुद्राच्या पाण्याशी संबंधित गुरुत्वीय रचना ज्या आहेत या आहेत भरती आणि ओहोटी. सागराच्या पाण्याच्या पातळीत दररोज होणारा नियमित चढ उतार म्हणजेच भरती व ओहोटी होय. आता भरती ओहोटी नियमित येत असते. नियमित लाटा उसळतात, कमी जास्त होत असतात.
पण प्रत्येक वेळी या लाटांचं स्वरूप सुद्धा वेगवेगळं असते. आता भरती आणि ओहोटीला मुख्य घटक काय आहेत कारणीभूत, तर सूर्य, चंद्र, पृथ्वी यांचे गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजेच काय, जी एकमेकांकडे आकर्षित करून ठेवते, जसं लोहचुंबक आपण म्हणतो. मग ही गुरुत्वाकर्षण शक्ती या भरती ओहोटीला सर्वात मोठं कारण आहे. कोणाकोणाची आहे ही गुरुत्वाकर्षण शक्ती? गुरुत्वाकर्षण शक्ती सूर्य, चंद्र आणि पृथ्वी. पृथ्वीचे परिभ्रमण व चंद्राचे अप्रत्यक्ष सूर्याभोवती फिरणे. त्या दिवशी आपण पाहिलं होतं की चंद्राभोवती तारा असल्यामुळं सूर्य जो काही तारा आहे याभोवती चंद्र प्रत्यक्षरित्या फिरत नाही, तर तो कोणाभोवती फिरतो? सुरुवातीला पृथ्वीभोवती फिरतो. आणि पृथ्वीभोवती फिरता फिरताच काय होतंय, पृथ्वी सूर्याभोवती फिरते. त्यामुळं तो अप्रत्यक्षरित्या चंद्र हा आपल्या या सूर्याभोवती सुद्धा परिभ्रमण करत असतो. पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणारी केंद्रस्थानी प्रेरणा, केंद्रस्थानी म्हणजे केंद्रातून जी काही बल निर्माण होत असतात त्या रचनेमुळं भरती ओहोटी घडून येत असते. आता या भरती ओहोटीचं अस्तित्व व तिच्या वेळा या चंद्राच्या पृथ्वी सापेक्ष स्थितीशी संबंधित असतात. चंद्राच्या पृथ्वी सापेक्ष म्हणजे चंद्राची जी काही रचना असेल पृथ्वीच्या अवतीभोवतीची, त्यावरून ह्या निश्चित केलेल्या असतात. म्हणजेच चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील गुरुत्वाकर्षण जे काही आहे, या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे समुद्राच्या पाण्याची जी काही उलथापालथ होत असते किंवा जे काही रचना बदलत असते, या रचनेला आपण भरती ओहोटीच्या प्रक्रियेअंतर्गत अभ्यासत असतो. मग ही भरती ओहोटीची प्रक्रिया इतर ठिकाणी जर पाहिलं आपण तर लक्षात येईल की या भरती ओहोटीच्या रचनेला काही वेगळे प्रकार आहेत. चंद्राच्या गुरुत्वीय कक्षा जी आहे, चंद्राच्या गुरुत्वीय आकर्षणामुळे समुद्रात भरती ओहोटी येत असते. एखाद्या ठिकाणी जेव्हा भरती येते तेव्हा त्या ठिकाणच्या प्रतिपादी बिंदूवर किंवा रेखावृत्तावर त्याच वेळी भरती येत असते. जेव्हा भरती येते त्यावेळी चंद्रावर सुद्धा त्या ठिकाणी रेखावृत्त, अक्षवृत्त जे आहेत आपले, त्या ठिकाणी ती भरती नोंदवली जाते. ज्यावेळी 0° इथं 0 दिलंय, ज्यावेळी 0 रेखावृत्तावर भरती असते तेव्हा त्याच वेळी तिच्या विरुद्ध बाजूला असलेल्या 180° रेखावृत्तावरही भरती असते. म्हणजे 0 रेखावृत्तावर जर भरती असेल तर 180 रेखावृत्तावर सुद्धा भरती असते. ज्यावेळी 0 व 180° रेखावृत्तावर भरती असते त्यांना काटकोन स्थितीत असणाऱ्या रेखावृत्तावर ओहोटी असते. जर एवढ्या याच्यामध्ये दोन्ही प्रकारामध्ये जर भरती असेल तर यांना काटकोन म्हणजे 90 अंशात्मक असा जो काही कोण असेल यामध्ये ही ओहोटी असते. भरती म्हणजे समुद्राचं पाणी वर येणे आणि ओहोटी म्हणजे एकदम खाली जाणे, थोडस मागे सरकणे. पृथ्वीवर जेव्हा एखाद्या स्थानावर भरती येते, पृथ्वीवर जेव्हा एखाद्या स्थानावर भरती येते त्याच वेळी त्या स्थानापासून 90° कोनातील पृथ्वीवरील स्थानावर ओहोटी येते. भरती आणि ओहोटी या दोन्ही बाबी एकमेकांशी संबंधित आहेत. दिवसातून साधारणतः 2 वेळा भरती येण्याचं निश्चित असते, 2 वेळा भरती येत असते. म्हणजे दोन्ही भरतीच्या वेळेमधील अंतर सुमारे 12 तास 25 मिनिटे असते. आपला इथं प्रश्न येऊ शकतो, 2 भरतीच्या वेळामधील अंतर हे किती असते, तर 12 तास 25 मिनिटे. आता उधाणाची भरती म्हणजे काय, तर उधाणाची भरती ही फक्त अमावस्या व पौर्णिमेलाच प्रत्ययास येते. ज्यावेळेस अमावस्या व पौर्णिमा असेल त्याच वेळेस उधाणाची भरती म्हणजे एकदम असं समुद्र भरून आल्यासारखं असतो आणि त्यावेळी ती तुलनेनं मोठी असते. अमावस्या व पौर्णिमेला सूर्य, चंद्र, पृथ्वी एका सरळ रेषेत आल्यामुळे त्यांच्या आकर्षण प्रेरणांची बेरीज होऊन शक्ती वाढते. त्यावेळी त्याचा परिणाम म्हणून उधाणाची मोठी भरती येत असते. म्हणजे सूर्य, चंद्र, पृथ्वी अमावस्या पौर्णिमेला एकाच सरळ रेषेत आले पाहिजे तर ही उधाणाची भरती येत असते. जर हे सरळ एका रेषेत नसतील तर ती उधाणाची भरती म्हणून आपण म्हणू शकत नाही किंवा त्याचा उधाणाच्या भरतीमध्ये आपण समावेश करू शकत नाही. आता या उधाणाच्या भरतीच्या काही संकल्पना समजून घेण्यापूर्वी आपण त्याची रचना समजून घेऊया. रचना म्हणजे काय, तर ही भरती ओहोटी म्हणजे काय सर, परत एकदा सांगा. भरती ओहोटी म्हणजे काय, भरती म्हणजे समुद्राच्या पाण्यामध्ये वाढ होणे किंवा समुद्राचं पाणी किनाऱ्यालगत येणे आणि ओहोटी म्हणजे समुद्राचं पाणी जे काय आहे त्याची पातळी खाली जाणे, थोडस कमी होणे. याच्यामध्ये भरती ओहोटी म्हणजे असं दुसरं वेगळं काही नाही. आता इथं एक लक्षात घ्या बाजू, ही स्थानिक आणि प्रमाण वेळेची जी काही आपली एक थोडीशी संकल्पना होती. इथं पूर्वेकडून पश्चिमेकडे सूर्याचं मार्गक्रमण दाखवलेलं आहे. संध्याकाळी आणि सकाळी ही सुरुवातीची वेळ दाखवली आहे. सावली कशी कशी बदलत गेलेली आहे. सूर्य जसं जसं वर जातो तसं तसं त्या सावलीचं स्थान सुद्धा वेळेनुसार बदलत गेलेलं आहे. म्हणजे सूर्य जर एकदा उगवला, पूर्वेला उगवल्यानंतर
सकाळी 8 वाजता पडणारी सावली, त्याच्यानंतर 10 वाजता पडणारी, दुपारी 12 वाजताची सावली, 4 वाजताची सावली, 2 वाजताची सावली, या सूर्याच्या ज्या काही रचना असतील म्हणजे पृथ्वी फिरण्यामुळे या स्थानिक वेळेच्या प्रमाणानुसार होत असतात. मग ही स्थानिक वेळेची जी काही प्रमाण वेळेची आकृती आहे, स्थानिक वेळेची निश्चिती करणारी ही जी दिलेली आकृती कल्पनात्मक आहे, त्या पद्धतीनुसारच आता या समुद्राच्या भरती ओहोटीमध्ये जर 180 अंश असेल किंवा 0 अंश रेखावृत्तावर ही भरती ओहोटी असेल, तर त्यामध्ये सुद्धा या भरती आणि ओहोटीच्या प्रमाणानुसार आपल्याला पाण्याचं सुद्धा प्रमाण त्या ठिकाणी ओहोटीचं किंवा भरतीचं जे काही असेल ते निश्चित करता येत असते. आता ही सरळ रेषा म्हणजे काय? सरळ म्हणजे प्रमाणित रेषा काय आहे? आता सूर्य, चंद्र, पृथ्वीची ती पाहूया. आता इथं पहा, परिवलन अक्षीय गती, परिभ्रमण कक्षीय गती. आता परिवलन करणे म्हणजेच काय? तर पृथ्वीची ती अक्षीय गती असते, म्हणजे पृथ्वी तिच्या भोवती स्वतःभोवतीच्या अक्षाभोवती फिरते, याला म्हणायचं परिवलन. मग हे परिवलनालाच अक्षीय गती असे म्हणतो. आणि परिभ्रमण म्हणजे काय? तर सूर्याभोवती फिरणे, या परिभ्रमणाला कक्षीय गती असे म्हणतात. म्हणजे ही पृथ्वी जी दिलेली आहे ही जर स्वतःभोवती फिरत असेल तर त्याला म्हणायचं परिवलन. स्वतःभोवती फिरण्याला काय म्हणतो आपण? परिवलन. आणि पृथ्वीची जी स्वतःभोवती फिरण्याची जी गती आहे त्या गतीला म्हणायचं अक्षीय गती. पृथ्वीची परिवलन करण्याची म्हणजे स्वतःभोवती फिरण्याची जी काही गती आहे त्या गतीला म्हणायचं अक्षीय गती. आणि पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची काही गती आहे त्या गतीला काय म्हणायचं? मग कक्षीय गती. दोन गतीचे जे काही प्रकार आहेत ते लक्षात ठेवायचे. आता ही पृथ्वी पहा, या ठिकाणी दिलेली आहे, पिवळ्या वर्तुळाने दाखवलंय की ही पृथ्वी अशी गोलाकार सूर्याभोवती, लंबगोलाकार सूर्याभोवती फिरत आहे. म्हणजे ही तिची कोणती गती झाली? अक्षीय. कक्षीय. कारण ती स्वतःभोवती फिरत आहे का? नाही, ती परिभ्रमण करत आहे. परिभ्रमण म्हणजेच कोणाभोवती फिरत आहे? ती सूर्याभोवती फिरत आहे. म्हणून ती तिच्या कक्षेत फिरत असताना तिला म्हणायचं कक्षीय गती. आणि आता ही इथं स्वतःभोवतीच गोल 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 फिरत फिरत अशी समोर चालली. मग पहिल्यांदा ती स्वतःभोवती फिरायला लागली ना, फिरत फिरत या सूर्याभोवती फिरताना. मग ही स्वतःभोवती फिरण्याची जी तिची गती आहे ती कोणती गती झाली? अक्षीय गती झाली. कारण ते त्यावेळेला काय करत आहे? ती परिवलन करत आहे. परिभ्रमण करत आहे का आता ती? नाही, तर परिवलन करत करत परिभ्रमण करत आहे. म्हणजे परिवलनाची गती अक्षीय आणि परिभ्रमणाची गती जी असते पृथ्वीची ती असते कक्षीय. आता ह्या रचना लक्षात घ्या. उधाणाची भरती ओहोटी आकृती दिलेली आहे, वर दिलेला आहे सूर्य या कोणत्यामध्ये पहा, इथं डाव्या बाजूला वर दिलेला सूर्य आहे. इथं पहा, हा सूर्य. या सूर्याच्या आता सूर्य, पृथ्वी, चंद्र तिन्ही एका रेषेत आलेले आहेत का? पहा बरं. तिन्ही एका सरळ रेषेत आलेले आहेत का? हो सर. आहे. म्हणजेच काय झालंय पहा, आता या तीनही प्रकार हे जे काय आहेत सूर्य, चंद्र, पृथ्वी हे एका रेषेत आल्यामुळं इथं अमावस्या किंवा पौर्णिमेला भरतीची जी काही आहे उधाणाची भरती ओहोटी येत असते. उधाणाची भरती ओहोटी म्हणजे काय? तर इथं पहा, या तिन्हीला आता सूर्याचं गुरुत्वीय बल कोणाकडे वळत असेल? यांना चंद्राकडे. स्वतःकडे वळत असेल, म्हणजे सूर्य यांच्याकडे वळत असेल, स्वतःकडे या बाजूला वळत असेल. हा चंद्र कोणाकडे वळत असेल? चंद्र तिच्या स्वतःकडे वळण्याचा प्रयत्न करत असेल असा. आता ही पृथ्वी कोणाकडे वळत असेल? या चंद्राला स्वतःकडे गुरुत्वाकर्षणामुळं. म्हणजे काय झालंय आता पहा, एक रचना अशी निर्माण झाली, हा सूर्य सुद्धा या चंद्राला ओढत आहे आणि ही पृथ्वी सुद्धा या चंद्राला ओढण्याचं काम करत आहे गुरुत्वाकर्षणामुळं. म्हणजे हा चंद्र मध्यभागी आला का नाही? आणि मध्यभागी आल्यामुळं दोन्हीकडचं जे गुरुत्वीय बल आहे या गुरुत्वीय बलाच्या निश्चितीला तो केंद्रबिंदूला आहे. तो कुठं आहे? केंद्रबिंदूला. म्हणजे इकडल्या गुरुत्वाकर्षणामुळे हा चंद्र इकडेही सरकत नाही आणि या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्यामुळं हा चंद्र इकडेही येत नाही. म्हणजे तो काय झालाय? स्थिर झालाय. या ठिकाणी काय झालेला आहे? तो मध्यभागी थांबलेला आहे किंवा त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे ती त्यानं तिथं अडवून धरलेली आहे. मग या सर्व एकत्रित रचनेमुळे काय होते? या पृथ्वीवरील ज्या काही समुद्रिक रचना आहेत यामध्ये भरती आणि ओहोटी ही उधाणाची येत असते. उधाणाची म्हणजे भरपूर मोठी येत असते. आता उधाणाची भरती आणि ओहोटी, उधाणाची म्हणजेच काय? तर त्या ठिकाणी एकदम पाणी पातळीत वाढ होत असते. आता इथं पहा, ही पातळी दिली तुम्हाला इथं. या पातळीमध्ये पहा,
पाणी एकदम वर इथपर्यंत पोहोचलेलं आहे. या ठिकाणी येऊन पाण्याची पातळी थांबलेली आहे. म्हणजे ही भरतीची गती जी आहे उत्तर ध्रुवीय मार्गाला वाढत आहे. पाणी वर जात आहे ना, का एकदम खाली येत आहे का पाणी? वाढते. वाढत आहे, म्हणून याला उधाणाची भरती म्हणायचं. मग ही उत्तर ध्रुवाकडे होत आहे. आणि ज्या वेळेला ही गती कमी असेल किंवा ही गती पुन्हा खाली खाली येते, पाण्याची पातळी जसजशी खाली येते त्यावेळेस त्यामध्ये ओहोटी निर्माण झालेली असते. म्हणजेच भरती ओहोटीमध्ये काय, समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये गुरुत्वीय शक्तीमुळं, कोणाच्या, सूर्य चंद्र पृथ्वी यांच्या गुरुत्वीय शक्तीमुळं काय होतंय की फरक काहीतरी पडतोय. मग पातळी वाढते किंवा पातळी एकदम कमी होते. ही झाली उधाणाची भरती आणि ओहोटी. मग या सर्व रचना ज्या काही आहेत या रचना आपल्याला त्यातून समजून घेणं महत्वाचं ठरते. आता ही एकाच मार्गामध्ये आलेल्या तीनही ग्रहांची उपग्रहांची रचना होती. तारा, सूर्य, उपग्रह चंद्र आणि त्यानंतर पृथ्वी हा ग्रह. आता इथं पहा, दुसरी एक प्रतिमा आहे भागांची भरती ओहोटी. आता चंद्र एकीकडे गेलेला आहे, पृथ्वी आहे आणि सूर्य एकीकडे आहे. तिन्ही एका रेषेत आहेत का इथं? तर एक विचारायचं होतं, हा विचारा. परिवलन म्हणजे अक्षीय गती ना? हा, परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरण्याची जी पृथ्वीची गती आहे त्याला म्हणायचं परिवलन. आणि ती स्वतःभोवती फिरणारा जी गती वापरते त्याला म्हणायचं अक्षीय गती. आणि परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती फिरण्याची गती, ती त्या सूर्याच्या कक्षेमध्ये फिरत असते, म्हणून त्याला म्हणायचं कक्षीय गती. सूर्याभोवती फिरताना लंबवर्तुळाकार तिची कक्षा दिलेली आहे, ती सोडते का पृथ्वी कधी? नाही पृथ्वीच म्हणून नाही तर इतर कोणते ग्रह सोडतात का ती? नाही, आपापली कक्षा सोडत नाही. आपापली कक्षा ते सोडत नाहीत. मग त्या कक्षेमध्येच फिरतात, म्हणून त्याला म्हणायचं कक्षीय गती. त्यांच्या कक्षेमध्ये फिरतात की नाही, म्हणून त्याला कक्षीय गती म्हणतात. आणि पृथ्वी, भोवऱ्याचं उदाहरण दिलं होतं मी तुम्हाला. असा हा भोवरा असतो समजा एक, पाहिजे उदाहरणामध्ये तुम्हाला दाखवतोय. भोवऱ्याचं एक उदाहरण काय दिलं होतं तुम्हाला, अशा पद्धतीचा एक भोवरा असतो म्हटलं होतं की असा हे एक भोवरा असतो आणि या भोवऱ्याचं हे अंतिम टोक असते, खाली खिळ्यासारखं काहीतरी त्याला दिलेलं असते, बरोबर आहे, टोक असते ना त्याला भोवऱ्याला. मग हे टोक स्वतः तिथे एकाच ठिकाणावर फिरत फिरत इतर बाजूला जाते की नाही? हो. म्हणजे भोवरा या एका टोकावर तर फिरतो, पण असा गोलाकार सुद्धा तो फिरतो की नाही? हो सर. म्हणून ती झाली त्याची अक्षीय गती. अक्षीय गती म्हणजे काय, तर त्याच्या तो अक्षावर, त्याच्या त्या बिंदूवर फिरत असतो. मग पृथ्वी सुद्धा ती स्वतःभोवती फिरताना तिची जी गती आहे, तिची जी मेन समजा अक्षीय स्थान आहे, ते स्थान बदलते का तिचं? नाही. त्या कक्षेमध्ये फिरताना ती स्वतःभोवती गोलाकार फिरत 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 त्या सूर्याभोवती फिरते. अशी फिरते का ती? आता समजा असा गतीचा मार्ग दिलाय आणि सारखीच अशी फिरते का ती? निसती नाही. तर ती अशी गोल 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 स्वतःभोवती फिरत 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 काय करते, तिची 360 अंशाची जी फेरी आहे ती पूर्ण करते. एकदमच ती स्वतःभोवती फिरण्याचं सोडून असं डायरेक्ट सूर्याभोवती गोलाकार फिरते का? नाही. आता ही भरती पाहिली आपण, भागाची उधाणाची भरती ओहोटी. आता ही भागाची भरती ओहोटी मध्ये काय दिले पहा, इथं मला सांगा, आता या रचनेमध्ये तीनही जी काही सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एकाच रेषेत आहेत का? नाही येत. नाही. मग आता यांची गुरुत्वाकर्षण शक्तीमध्ये सुद्धा काय होईल? फरक पडेल की नाही? पहिल्यासारखा एकत्रित गुरुत्वाकर्षण शक्तीचा केंद्रबिंदू राहील का यांचा? नाही सर. नाही राहणार. मग यामुळे काय होईल, समुद्रातल्या पाण्याची हालचाल ही काही भागामध्ये जास्त असेल, काही भागामध्ये काय होईल, कमी असेल. म्हणजे चंद्र ज्या भागाला असेल किंवा चंद्राचं जे स्थान निश्चिती असेल त्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं काय होईल, समुद्राच्या पातळीमध्ये त्या ठिकाणी काही वेळेस भरती येईल. आणि सूर्य आणि पृथ्वी मधलं अंतर कसं आहे, जवळ आहे का दूर आहे या दोन रचनांपेक्षा? लांब आहे का सर? लांब आहे. मग सूर्य आणि पृथ्वीचं अंतर लांब आहे, म्हणजे यांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमध्ये जसे पृथ्वी आणि सूर्य चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती आहे तेवढा फरक याच्यामध्ये दिसेल की नाही, लांब अंतरामुळं? हा, दिसते सर. दिसणार आहे. म्हणून समुद्राच्या या भागामध्ये ज्या भागाच्या समुद्र म्हणजे जिथं पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती आणि चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती ही केंद्रस्तरावर असते त्यावेळेस त्या ठिकाणी भरती असते. पण ज्या बाजूला ही समुद्राची रचना असेल, ज्या अक्षवृत्तावर किंवा रेखावृत्तावर या चंद्राचं पृथ्वीचं जे काही स्थान दाखवलेलं असेल त्यावेळी ही गुरुत्वाकर्षण शक्ती सूर्यमार्गामध्ये असल्यामुळं
काही ठिकाणी त्या ठिकाणी ओहोटीची कक्षा सुद्धा आपल्याला आढळून येते. म्हणजे ही भागांची भरती पहा, पहिल्यामध्ये उधाणाच्या भरतीमध्ये इथपर्यंत आपण पोहोचलो होतो. आता इथं तसं प्रमाण आहे का पातळीचं? नाही. नाही. भरतीची पातळी ही अत्यल्प आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे दोन्ही रचनेमध्ये काय झालेलं आहे, फरक पडलेला आहे. मग ही रचना सामुद्रिक असेल किंवा अक्षवृत्तीय रेखावृत्तीय स्थानाच्या निश्चितीनुसार सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घेता येऊ शकते. आता इथे एक लक्षात घेण्यासारखी बाब काय आहे की पृथ्वीचं गुरुत्वीय बल, चंद्राचं गुरुत्वीय बल आणि जी काही अक्षीय व कक्षीय गती आहे यानुसार हे ठरत असते. आता इथं पहा ही आकृती आहे, या आकृतीमध्ये काय दिलंय, भरती ओहोटीच्या कक्षा दिलेल्या आहेत आणि गुरुत्वाकर्षण बलाचा परिणाम दिलेला आहे. बाणांनी ही दिशा दाखवल्या आहेत पहा. इथं भरती दाखवलेली आहे, आपल्या डाव्या हाताकडे पहा भरती दाखवलेली, निळा बाण वरून खाली आलेला आहे. उत्तर ध्रुव पृथ्वीचा केंद्रबिंदू दाखवलेला आहे आणि त्या केंद्रबिंदूच्या मध्यभागी एक लाल टिंब दिलेले आहे. तिथून पहा पृथ्वीच्या दोन भागाकडे वळलेला आहे. इकडं भरती आणि इकडल्या भागामध्ये चंद्राचं गुरुत्वाकर्षण बल आणि काही ठिकाणी भरती दाखवली आहे. रेषा दाखवलेल्या आहेत दोन, एक डार्क रेषा आहे आणि एक हे बघा डार्क काळी रेषा आणि एक फिकट काळी रेषा आहे. मग केंद्रस्थानी बल कोणता आहे आणि गुरुत्वाकर्षण बल कोणता आहे पहा. आता इथं पृथ्वीचं हे जे काही काळी रेषा दाखवलेली आहे, काळा बाण आहे, हा बाण गुरुत्वाकर्षण बल आकर्षित करतोय. म्हणजे इकडे चंद्राचं पहा, इथं चंद्र आहे, दोन्ही ठिकाणी लक्षात घ्या. इथं चंद्र सुद्धा दिलेला आहे. या बाजूला चंद्र आहे का आता इथं, म्हणजे पश्चिमेच्या दिशेला चंद्र दाखवलेला आहे का? नाही. नाही. मग इथं गुरुत्वाकर्षण शक्ती जी दाखवलेली आहे पृथ्वीची, ही मुख्यतः या रचनेमध्ये काय पहा, केंद्रबिंदूपासून या बाजूला जास्त चंद्राच्या आणि केंद्रबिंदूच्या बाजूने झुकलेला आहे. म्हणजेच इकडं चंद्राचं गुरुत्वीय बल आहे, या ठिकाणी पृथ्वीचं गुरुत्वीय बल आहे, पण इथं काय झालंय, पृथ्वीचं फक्त एकटीचं गुरुत्वीय बल ओढत आहे. म्हणजे या भागामध्ये केंद्रोत्सारी बल, केंद्रोत्सारी म्हणजे काय, केंद्रापासून निघालेलं बल, केंद्रापासून उत्सर्जित झालेलं बल. आणि इथं चंद्राचे गुरुत्वाकर्षण बल पहा, चंद्र सुद्धा त्याच्याकडे स्वतःच्या ताकदीने ओळखत आहे. तुम्ही लोचिंबक पाहिलेत का, लोचिंबक? हो सर. त्या लोचिंबकाच्या कोणत्या बाजू म्हणजे कोणत्या दिशा यस आणि एन दाखवतात ते, म्हणजे उत्तर आणि दक्षिण दिशा स्थिर असतात त्याच्या, बरोबर आहे. जर तुम्ही त्याच्या समोर एखादी वस्तू ठेवली, त्याला चुंबकाला आकर्षित होणारी लोहाची वस्तू, समजा लोखंडाची वस्तू त्याच्याकडे ठेवली आणि दोन चुंबकाच्या मध्ये जर ती वस्तू ठेवली असेल तर कोणतं चुंबक त्याला आकर्षित करेल बरं? बरोबर दोन्ही चुंबकाच्या मध्ये ठेवली तुम्ही, काय होईल त्या लोखंडाचं? ज्याचं जरा लांबी कमी आहे लवकर ओढून घेईल. समजा समान अंतरावरच असतील तर ते लोखंड कुठं जाईल का? नाही, मग मध्येच राहील. नाही जाणार. ते काय होईल, दोन्हीच्या मध्यभागी स्थिर राहील. दोन्हीच्या मध्यभागी काय राहील, ते स्थिर राहील. पण एखाद्याचं अंतर कमी किंवा जास्त केलं, एखाद्या लोचिंबकाचं अंतर किंवा त्या वस्तूचं अंतर काय केलं, लोचिंबकाच्या दिशेने कमी जास्त केलं, आता काय होईल बरं, अंतर जास्त असेल लवकर चिपकल, जे लांब आहे ते चिपकणार नाही, त्या बाजूला ते चिपकणार नाही. मग इथं तसंच आहे. आता इथं गुरुत्वाकर्षण बल चंद्राचं सुद्धा आहे आणि पृथ्वीचं सुद्धा आहे. मग या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे काय होईल, पाण्याची जी काही उलथापालथ आहे, पाण्याची जी काही गती किंवा लाटांचा प्रवाह आहे, तो जास्त असेल की कमी असेल? मग कोणत्या दिशेला सर? गुरुत्वाकर्षण शक्ती जर समजा जास्त असेल, आता इथं पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती आणि चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती दोन बाजू आहेत. मग या दोघांमध्ये ज्यावेळेस समुद्राचा जो काही प्रवाह मार्ग असेल किंवा समुद्राच्या या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्रीय रचनेमध्ये परिणाम जे जाणवतात, त्यावेळी भरती असेल का ओहोटी असेल? भरती असेल. भरती असेल. कारण तर काय, त्यांच्या गुरुत्वीय शक्तीमुळं त्यांच्यामध्ये समुद्रीय रचना ज्या असतील, समुद्राच्या पाण्याची जी काही म्हणजे पातळी असेल ती वाढणारी असेल, ती कमी होईल का याच्या ठिकाणी? नाही. कारण गुरुत्वीय शक्तीचा परिणाम त्या पाण्यावरती जाणवणार आहे, म्हणून पाण्याची पातळी वाढून त्या ठिकाणी भरती येईल. तिथं ओहोटी येईल का? नाही, भरती येते. नाही. आणि ज्या ठिकाणी हे केंद्रोत्सारी बल कमी पडलेलं असेल त्या ठिकाणी आपोआप पाण्याची पातळी खाली जाईल. मग त्या ठिकाणी भरती न येता पुढच्या रचना आपल्या या ज्या काय असतील त्या ओहोटीच्या मार्गाने असतील.
मग केंद्रोत्सारी बल आणि गुरुत्वाकर्षण शक्ती, गुरुत्वाकर्षण बल हे कळलं का पहा. केंद्रोत्सारी म्हणजे काय, केंद्रापासून उत्सर्जित झालेलं बल हे पृथ्वीचं स्वतःचं बल आहे. आणि गुरुत्वाकर्षण शक्ती सुद्धा पृथ्वीकडे आहे आणि चंद्राकडे पण आहे. मग यांच्यामुळे काय झालंय, ही रचना पाहण्याची, ही जी भोवतालची दिशा दाखवली आहे किंवा रचना दाखवलेली आहे, हे 2 बलांना कारणीभूत ठरत आहे. किती बलांना कारणीभूत ठरत आहेत? 2. मग याच्यामध्ये केंद्रोत्सारी बल सुद्धा आहे आणि गुरुत्वाकर्षण बल सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे समुद्राच्या पाण्याची जी उलथापालथ होणार आहे ती या दोन्ही बलाच्या आधारे आपल्याला सांगता येणार आहे. मग केंद्रोत्सारी म्हणजे काय, तर केंद्रापासून निघलेलं जे काही बल असेल हे पाण्याला थोडस पातळी खाली करण्यास कारणीभूत ठरणार आहे. आणि गुरुत्वाकर्षण शक्तीचं बल जे आहे ते पाण्याला वरच्या पातळीमध्ये म्हणजे स्वतःकडे ओढण्याचं काम करणार आहे. म्हणून या ठिकाणी उधाणाची भरती किंवा उधाणाची भागांची भरती ओहोटी आपल्याला या ठिकाणी दिसून येते. अशा प्रकारची ही भरती आणि ओहोटी या रचना आपल्याला समजून घेता येऊ शकतात. आता याबाबत काही ओहोटी आणि भरतीच्या संबंधानं अडचणी आहेत का कोणाला, की जसं गुरुत्वाकर्षण शक्तीच्या काही परिणामामुळे होते, मग भरती ओहोटी दिवसातून काही वेळेस येत असते म्हणते, मग भागाची किंवा उधाणाची जी भरती ओहोटी येते ही दर दिवशी येत असेल का? सर तुम्ही सांगितलं की उधाणाची भरती ही अमावस्या आणि पौर्णिमेला येते. भांगाची ही भरती कधी भरती हेच ओहोटीची प्रक्रिया उधाणाची जी काय असेल ती अमावस्या आणि पौर्णिमेला येते. दैनंदिन भरतीमध्ये भरती किंवा ओहोटीमध्ये असं घडेल का? नाही. 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 कारण अमावस्या आणि पौर्णिमा ह्या ज्या काही रचना आहेत या नैसर्गिक ग्रहीय रचना आहेत, खगोलीय रचना आहेत. मग या काय असतात, अमावस्या आणि पौर्णिमेच्या वेळेस चंद्र आणि पृथ्वीच्या स्थानामध्ये काय होत असतो, थोडासा बदल येत असतो. म्हणजे बदल म्हणजे काय, तर त्यांची गती पृथ्वीभोवती जो चंद्र फिरतो त्याचं स्थान आणि स्थिती जी आहे त्यानुसार ह्या सर्व प्रकार ठरत असतात. म्हणून दैनंदिन घडणाऱ्या भरती ओहोटी जी आहे यामध्ये उधाण किंवा भागाची भरती ओहोटी आपल्याला कुठेही पाहताना मिळणार नाही. मग ही जी काही रचना असेल या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या भोवती, म्हणजे ही पृथ्वीची जी काही अक्षीय गती आहे आणि परिवलनाची गती आहे, परिभ्रमणाची गती आहे, त्यानुसार ती निश्चित होणारी आहे. आता मला सांगा, ही पृथ्वी ज्या मार्गाने फिरत आहे, आता इथं फिरत फिरत आल्यानंतर सूर्याच्या थोडीशी जवळ येईल की नाही? आता पश्चिमेकडचा म्हणजे ही नावं लिहिलेल्या ज्या बाजूला आपण आहोत त्या ठिकाणी सूर्याची जी कक्षीय गती दिलेली आहे पहा, म्हणजे सूर्याच्या बाजूला जी काही वर्तुळाकार एक रेष मारलेली आहे, त्यावेळेस सूर्य आणि पृथ्वी जवळ असतील की दूर असतील नावाकडच्या बाजूला आल्यावर? जवळ असतील. जवळ असतील. मग इथं गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभावही जास्त असेल की कमी असेल? जास्त असेल. जास्त असेल. मग ही स्थिती अपभू स्थिती असेल की उपभू स्थिती असेल? अपभू. अपभू स्थिती असेल, कारण ते जवळ येत आहेत. आणि आता या आपल्या उजव्या हाताच्या एकदम टोकाला जर पृथ्वी येऊन थांबली असेल त्यावेळेस गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे काय होईल, या दोघांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमध्ये थोडासा फरक जाणवेल. आणि गती कोणती असेल, मग त्याच्यामधली स्थिती कोणती असेल, अपभू असेल की उपभू असेल? उपभू. उपभोग. उपभू स्थिती असणार आहे, कारण अंतर तेवढं वाढलेलं असणार आहे. म्हणजे आता या रचना आपल्याला निश्चित रूपाने समजलेल्या आहेत. अपभू स्थिती म्हणजे काय, उपभू स्थिती म्हणजे काय, कक्षीय गती, अक्षीय गती, परिवलन, परिभ्रमण, भरती, ओहोटी, त्यानंतर स्थानिक वेळ, प्रमाण वेळ. या ठिकाणी आपलं आजचं हे तासिकेचं जे काही होतं या ठिकाणी आपण या रेखावृत्त, अक्षवृत्त, स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ या ठिकाणी थांबूयात. पुढील तासिका जी आहे त्याचे तज्ञ मार्गदर्शन. पुढचा तास इंग्रजीचा आहे सर. हो सर. म्हणजे अचानक काहीतरी काम लागलं तर ना, तुम्ही कंटिन्यू करता का थोडं? चालते सर, कंटिन्यू करायचं असेल तरी करून घेऊ, काही अडचण नाही. 9:30 पर्यंत कंटिन्यू करतो मग. चालेल चालेल, त्याच्यानंतर न सोडून द्या, कारण मी हो. थोडं आउट ऑफ बाहेर आहे, नाही तर मी घेतला कंटिन्यू केला. चालते, काही अडचण नाही सर, 9:30 पर्यंत कंटिन्यू करतो मी. हो, ठीक आहे. चला, आपल्याला थोडा वेळ मिळालेला आहे. यानंतर आपण पुढचे जे काही स्लाइड आहेत त्याकडे वळूयात. या ठिकाणी आपलं एक स्थानिक. प्रश्न होता हा, विचारा. सर. एक डाऊट आहे. तुम्ही सांगितलं होतं की उधाणाची भरती ही अमावस्या आणि पौर्णिमेला येते. हा. पण भांगाच्या भरतीच्या बाबतीत तसं असं स्पेसिफिक डे काय नाही सांगितलं. म्हणजे आता इकडे कसं अमावस्या आणि पौर्णिमेला उधाणाची भरती येते, पण मग भांगाची भरती कधी येते? आता इथं पहा, ही स्लाइड परत एकदा दाखवतो तुम्हाला. इथं काय दिलेलं आहे स्लाइड मध्ये,
की भरती ओहोटीचं अस्तित्व तिच्या वेळा या चंद्राच्या पृथ्वी सापेक्ष स्थितीशी संबंधित असतात. आणि यामध्ये काय परिणाम होतो की पृथ्वीच्या परिवलन गतीचा, म्हणजे कोणत्या गतीचा इथे दिलंय पहा, पृथ्वीचे परिभ्रमण व चंद्राचे अप्रत्यक्ष सूर्याभोवतीचे परिभ्रमण, त्याचबरोबर पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणारी केंद्रस्थानी ही प्रेरणा आहे, यांचं चंद्र पृथ्वी सूर्य यांचं गुरुत्वाकर्षण सुद्धा यामध्ये होत असते. आता ही झाली रचना कशाची, भरती ओहोटीची. आणि या भरती ओहोटीच्या रचनेमध्ये आणखी एक दुसरी बाजू स्लाइड पाहिली होती आपण. या स्लाइड मध्ये काय दिलेलं आहे की ही जी रचना, म्हणजे तुम्ही म्हणताय तसं की भागाच्या भरतीबाबत इतर काही माहिती आहे का, किंवा उदाहरणाच्या भरतीबाबत जी काही माहिती आहे ती या ठिकाणी समजून घेऊ या स्लाइडच्या माध्यमातून. पहा, दिलेली रचना जी होती त्याला अनुसरून ही माहिती आहे. एखाद्या ठिकाणी भरती येते ते प्रतिबिंदू त्याचे दाखवले होते की 0° रेखावृत्तावर आणि 180° रेखावृत्तावर भरतीच असते म्हणते. ज्यावेळी 0 व 180° रेखावृत्तावर भरती असते त्यावेळेस त्यांची स्थिती कोणती असते म्हणते, काटकोन स्थिती. कुठं, रेखावृत्तावर. मग या रेखावृत्तावर जर काटकोन स्थिती असेल त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय असते म्हणते, ओहोटी. आणि पृथ्वीवर जेव्हा एखाद्या स्थानावर भरती येते, इथं ही ओळख लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या स्थानावर भरती येते त्याच वेळी त्या स्थानापासून 90° कोणाच्या जे काही पृथ्वीवर स्थान आहे तिथं ओहोटी येते. दिवसातून साधारणतः 2 वेळा भरती येते. 2 भरतीच्या वेळेमधलं अंतर जे आहे ते 12 तास 25 मिनिटाचं असते. आता उधाणाच्या भरतीबाबत इथं पहा, उधाणाची भरती ही फक्त अमावस्या व पौर्णिमेलाच प्रत्ययास येते व तुलनेने मोठी असते. आता मला सांगा, ज्यावेळी उधाणाची किंवा म्हणजे अमावस्या व पौर्णिमेला येणारी भरती ही तुलनेने मोठी असते म्हणते. आता मला यावरून एक लक्षात घ्या, भरती आलेली जी काही आहे, जी आलेली भरती आहे ती कायम भरतीच्याच अवस्थेत राहते का? सगळ्यात महत्वाचं इथं आहे, तुमचं जे काही तुम्ही प्रश्न विचारला त्याचं जे काही विश्लेषण आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. पहा की दिलेली रचना पहा, उधाणाची भरती ही फक्त अमावस्या व पौर्णिमेलाच प्रत्ययास येते व तुलनेने मोठी असते. बरोबर आहे. मग उधाणाची भरती ओहोटी जी काय आपण पाहतोय, आता मला सांगा, भरती आल्यानंतर ती भरतीची अवस्था कायम तशीच राहते का? म्हणजे जर समजा नाही सर, अमावस्येला आले, ठराविक वेळेपुरती असते ती. अमावस्येला आले किंवा पौर्णिमेला आले, तर ही पौर्णिमेला आलेली भरती जी असेल ती अमावस्येपर्यंत कायम राहते का? नाही. नाही. किंवा अमावस्येला आलेली जी काही भरती असेल ती पौर्णिमेपर्यंत कायम राहते का? नाही. ती काय होते, ठराविक वेळेनंतर ती भरती जी आहे ती कमी कमी होते. म्हणजे तिला कोणतं स्वरूप येते, ओहोटी. ओहोटीचं स्वरूप येते. म्हणजे निश्चित स्थानामध्ये लक्षात घ्या, समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली किंवा पाणी जर समुद्र किनाऱ्यालगत जास्त येत असेल, उधाण येत असेल पाण्याला, ती स्थिती काही काळापुरती असेल, ती पूर्ण वेळ राहील का? नाही. 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 म्हणजे भरती, आता जसं तुम्ही म्हणताय की उधाणाची भरती, मग उधाणाची ओहोटी, ही उधाणाची ओहोटी सुद्धा तशीच असेल ना. म्हणजे दिलेल्या ठराविक वेळेनंतर अमावस्येला पौर्णिमेला जे काही होत असेल, ज्यावेळी ही पूर्ण भरती उधाणाची आलेली असेल, ज्यावेळेस पाण्याची पातळी वाढलेली असेल, त्या भरतीच्या कालावधीनंतर थोडासा जो काही प्रमाणित वेळ आहे तो एकदा निश्चित झाला, म्हणजे सूर्य चंद्र पृथ्वी हे कायमस्वरूपी एकाच रेषेत राहतील का मग त्यावेळेस? नाही. कारण आता पहा, हे अशी आकृती आहे, इथं इथं सूर्य आहे. आता इथं काय केलंय, एक लक्षात घ्या, मागची आकृती परत घेतोय मी. इथं दिलेली जी सूर्याची रचना तुम्हाला दाखवली होती ती रचना परत घेतोय आणि त्याहून तुमच्या लक्षात येईल की ही उधार आणि भरती काय आहे पहा. आता यामध्ये सूर्य आणि चंद्र म्हणजे सूर्य आणि पृथ्वी दाखवले पहा, सूर्य आणि पृथ्वी फिरताना दाखवले हे. आता मी काय केलंय, यांच्यामध्ये कुठंतरी इथं चंद्र आणून ठेवलाय. आता यामध्ये एका चंद्राचं स्थान निश्चित केलंय मी, चंद्र आणून दाखवलाय तुम्हाला समजण्यासाठी, आणि या ठिकाणी हा चंद्र आणलाय. आता मला सांगा, इथं हा चंद्र आणलाय. आता या तीनही रचना ज्या आहेत ते एका रेषेत आहेत का? आहेत सर. आहेत. मग ही रचना जी आहे ही अमावस्या पौर्णिमेला येते, आपल्याला कळलं. मला आता यामध्ये सांगा, ही भरती तुम्ही जसं भागाची भरती म्हणताय, भागाची ओहोटी म्हणतोय, ह्या तीनही रचना कायमस्वरूपी त्या दिवसापुरत्या किंवा त्या ठराविक वेळेच्या नंतर एकत्र राहतील का? नाही. कधी वाढते, कमी होते. पृथ्वी थोडीशी कुठेतरी इकडं सरकलेली असेल, चंद्र हा कुठेतरी इकडं थोडासा सरकलेला असेल,
असेल ना, सूर्य त्याच्या मुख्य ठिकाणीच राहणार आहे, सूर्यामध्ये बदल होणार नाही. पण पृथ्वीची दिशा या ठिकाणी बदलली, चंद्राची स्थिती या ठिकाणी बदलली, काहीतरी बदल होतील ना या दोन मध्ये, हो सर. होणारच आहेत. मग हे जे गुरुत्वाकर्षण बदलल्या गेलंय, त्यामुळं जशी ती पाण्याची पातळी वाढलेली होती त्याच वेगाने ही पाण्याची पातळी कमी सुद्धा होईल की नाही. हो सर. म्हणजे ठराविक काळापुरतीच फक्त भरती असते आणि ठराविक काळानंतर त्याच भरतीला ओहोटीचं स्वरूप येत असते. म्हणजे भरती आली, आज समजा दिवसभर पूर्ण भरती राहिली, तर संध्याकाळी ती भरती राहीलच का? नाही. नाही, संध्याकाळच्या वेळेमध्ये तिला ओहोटीचं स्वरूप येईल. कारण आपला मूळ जास्तीत जास्त भरतीचा कालावधी किती आहे? 12 तास आणि 25 मिनिटे. किती आहे? 12 तास 20 मिनिटे. हा, 20 किंवा 25 मिनिटे जे काय आहे. मग याच्यानंतर ही रचना काय, आता या वेळेनंतर काय होईल बरं? पाण्याचं स्वरूप पातळी जी काय आहे ती खाली खाली जाईल आणि त्याच्यामुळे त्या स्वरूपाला काय म्हणू आपण? पाण्याची जी काही समजा स्थिरता आहे ती कमी होऊन पातळीमध्ये वाढ होण्याची ती कमी होत आहे किंवा पातळी पाण्याची मागे सरकत आहे. मग ही झाली ओहोटी. म्हणजेच पौर्णिमा अमावस्येला येणारी जी उधाणाची भरती आहे किंवा उधाणाची ओहोटी आहे ती त्या ठराविक वेळेनंतर बदलणाऱ्या स्वरूपामध्येच असते. बदलणारं तिचं प्रमाण निश्चित झालेलं असते. म्हणजेच काय होईल, उधाणाची भरती असेल, उधाणाची ओहोटी का म्हणताय तिला, ती एकदम वाढलेली असेल. कशामुळे वाढलेली असेल? तर सूर्य, चंद्र, पृथ्वी हे एका सरळ रेषेत आले, त्यांचं गुरुत्वाकर्षण बल या ठिकाणी एकत्र आलेलं आहे. इथं केंद्रस्थानी बलाचं काही घेतलेलं आहे का? नाही. त्यांच्या तीनही तारा, उपग्रह आणि ग्रह यांच्या गुरुत्वीय बलाचा त्या ठिकाणी विचार केलेला आहे. पण उधाणाच्या वेळेस काय होईल, ही रचना असेल आणि नेहमी येणारी जी भरती ओहोटी असेल त्यावेळेस असं असेल का रचना तिन्ही एका रचनेत येतील का? नाही. त्यामुळे त्यामध्ये थोडासा फरक आपल्याला जाणवतो. दिवसातून 2 वेळा म्हणते पहा, 2 वेळा भरती आणि ओहोटी येत असते म्हणते. दिवसातून 2 वेळा म्हणजे 24 तासामध्ये. दिवस म्हणजे फक्त दिवस म्हणजे उजेड आणि रात्र म्हणजे अंधार असं नाही. तर दिवसाची रचना ही 24 तासाची असते. त्यामध्ये रात्र आणि दिवस दोन्ही येत असतात. पृथ्वीच्या ज्या भागामध्ये सूर्योदय आहे, सूर्यप्रकाश आहे, त्या भागाला काय त्या भागात काय आहे म्हणतो आपण? सकाळ. दिवस. दिवस आहे म्हणतो. आणि ज्या भागामध्ये अंधार आहे किंवा ज्या ध्रुवावरती अंधार पडलेला असतो त्या भागामध्ये आपण काय आहे म्हणतो? रात्र आहे म्हणतो. म्हणजे या रचना सुद्धा त्या गुरुत्वाकर्षणाच्या किंवा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीशी संबंधित आहेत. म्हणूनच आपल्याला भरती असेल, ओहोटी असेल, या बाबी या ठिकाणी महत्वपूर्ण ठरणाऱ्या आहेत. आता हे झाली भरती ओहोटीची रचना. आता यानंतरची एक स्लाइड पहा. यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला की इथं सांगितलेलं आहे की भागांची भरती ओहोटी. आता इथं पहा, अष्टमीच्या दिवशी येते म्हणते भागांची भरती ओहोटी. अष्टमी म्हणजे पहा, भागांची भरती ओहोटी यालाच नेप डायड असे म्हणतात. मग ही अष्टमीच्या दिवशी येते आणि या दिवशी चंद्र सूर्य एकमेकांशी काटकोनात असतात. पहा, आता चंद्र सूर्य एकमेकांशी काटकोनात असतात म्हणजे काय एका सरळ रेषेत नसतात, तर ते असे 90 अंशात. म्हणजे इथं सूर्य असेल तर इथं चंद्र असेल. अशा प्रकारची जी काही रचना झालेली असेल, मग इथं पृथ्वी कुठंतरी याच्या मधामध्ये असेल. मग ही अशी जी काही रचना असते त्यावेळी हे एकमेकांच्या काटकोनात आल्यामुळं भागांची भरती ओहोटी निर्माण होत असते आणि ही भरती ओहोटी सर्वात लहान असते. भागांची भरती ओहोटी ज्यावेळेस असा 90 अंशाचा कोन सूर्य आणि चंद्रामध्ये झालेला असतो त्यावेळेस ही भरती ओहोटी ही सर्वात लहान असते. भरती ओहोटी पहा, आता निश्चित म्हणजे मागचा प्रश्न मॅडमने विचारला होता की भागांची भरती सांगितली सर, उदाहरणांची भरती सांगितली, मग उदाहरणाची ओहोटी का नाही? तर ओहोटी आणि भरती ह्या एकमेकांशी संबंधितच क्रिया आहे. भरती झाल्याशिवाय ओहोटी होणार नाही आणि ओहोटी संपल्याशिवाय परत भरती येणार नाही. येईल का? नाही सर. नाही, मी असं विचारलं होतं की अमावस्येच्या आणि पौर्णिमेच्या दिवशी उधाणाची भरती असते, तसं भांगाची भरती अष्टमीला असते. हे तुम्ही सांगितलं सर, डाऊट क्लिअर झाला आता. थँक्यू. हा, आता ही पुढच्या स्लाइड मध्ये तुमचं क्लिअर झालं सगळं. अष्टमीच्या दिवशी ती येत असते आणि ही भागांची भरती जी आहे ती सर्वात लहान असते. आता या भरती ओहोटीच्या ज्या कक्षा आहेत त्या कक्षा कशा आहेत पहा. भरती ओहोटीच्या वेळी पाणी पातळीत फरक म्हणजेच भरती ओहोटीची कक्षा. पाणी पातळी सारखी राहत नाही म्हणजे यापूर्वी तुम्हाला सांगितलं पाणी पातळीमध्ये काय असतो? फरक असतो. ही झाली भरती ओहोटीची कक्षा. खुल्या समुद्रात ही कक्षा 30 सेमी इतकी असते. भरती ओहोटीची जी खुल्या समुद्रातील कक्षा आहे ती 30 सेंटीमीटर पर्यंत असते.
द्वीपकल्पीय भारतात द्वीपकल्पीय भारतात दोन्ही किनाऱ्यावर ही कक्षा 100 ते 150 सेमी पर्यंत असते. आता द्वीपकल्प म्हणजे कोणती रचना असेल बरं? तिन्ही बाजूला जमीन दोन्ही आणि एका बाजूला काय असेल? समुद्राचं पाणी त्या ठिकाणी समुद्र. आलेलं असेल. जमिनीला समुद्राच्या पाण्यानं वेढलेलं असेल. 2 भाग आहेत तिथे त्या ठिकाणी. मग द्वीपकल्प आता आपल्या भारतातलं द्वीपकल्पीय राज्य कोणतं आहे? गुजरात. गुजरात. मग आता इथं पहा, भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा गुजरात मधील पोरबंदर येथे सुमारे 1100 सेमी 1100 सेमी इतकी आहे. गुजरात मधलं पहा द्वीपकल्पीय राज्य आहे, त्याला दोन्ही बाजू म्हणजे 2 भागात तिथं त्या ठिकाणी समुद्राच्या पाण्याने वेढलेले आहेत, म्हणून हे द्वीपकल्पीय राज्य आहे. आता या ठिकाणी भरती ओहोटीची कक्षा ही सर्वात मोठी असते. कुठं? पोरबंदर. द्वीपकल्प म्हणजे काय सर? परत एकदा सांगा. आता पहा, भारताचा एक नकाशा आहे. भारताचा नकाशा सर्वांना माहित आहे की नाही? हो सर. परत एकदा नकाशा दाखवतो, नकाशावरून लक्षात येईल. भारताचा जो नकाशा आहे तो नकाशा जर पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल आता की पहा, इथं दिलेला हा गुजरात राज्याचा जो भाग आहे, गुजरात राज्य कुठं आहे? आता इथं पहा, हा गुजरात राज्याचा भाग आहे. आता मला सांगा, या गुजरात राज्याला या बाजूने सुद्धा पाणी लागलेलं आहे, या बाजूने सुद्धा पाणी लागलेलं आहे, 2 बाजूने. हो सर. आणि समुद्राच्या याच्यामध्ये हे दोन्ही बाजू त्या पाण्याने वेढलेले आहेत. द्वीपकल्प म्हणजे दोन्ही बाजूनी पाण्याच्या याच्यामध्ये त्याची जमीन आली आहे. आता महाराष्ट्राच्या संदर्भाने तसं आहे का? पहा बरं. नाही सर. आता इकडं नकाशामध्ये जर आपण पाहिलं तर इकडं दुसरं कोणतं राज्य आहे का? आता हे आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू इकडच्या भागाला आपण गेलो, आहे का तशी रचना? नाही. पण काय, पण म्हणजे त्याच्यामध्ये काय दाखवलंय वेगळं? हा नकाशा थोडस मी जर आता या ठिकाणी तामिळनाडू आणि हा खालचा जो भाग आहे दक्षिणेकडचा, इथं सुद्धा द्वीपकल्प येऊ शकते का? सांगा बरं. दोन्ही बाजू- हो सर. या ठिकाणी द्वीपकल्प येऊ शकते का? हा, येऊ शकतो. मग याला आपण द्वीपकल्पीय राज्य का म्हणत नाही? कारण लक्षात घ्या, यामध्ये समुद्राच्या पाण्याची जी काही रचना आहे आणि तामिळनाडू केरळचा जो भाग आहे तो निमुळता भाग त्या ठिकाणी पूर्णतः त्याच्यामध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये आपण एक बाजू इकडं तामिळनाडू, डाव्या हाताकडे केरळ घेतला आणि उजव्या बाजूला तामिळनाडू घेतला, त्याच्या ती बाजू सलग पट्टा आहे. ती बाजू कशी आहे? या प्रकारे पहा, अशी सरळ तिरपी खाली गेलेली आहे. इकडं केरळ तामिळनाडू दाखवलेला आहे आणि इकडं केरळ येऊन इथं मिळालेलं आहे दोन्ही. आता इथं समुद्राचं पाणी पूर्णतः पसरलेलं आहे असं, आणि इकडून सुद्धा समुद्राचं पाणी पूर्णतः पसरलेलं आहे. मग 2 बाजू कुठं आल्या या राज्यांना? सांगा बरं. आल्यात का 2 बाजू गुजरात प्रमाणे? नाही सर. नाही येणार, म्हणून यांना द्वीपकल्पीय राज्य म्हणता येणार नाही. यांना आपण द्वीपकल्पीय राज्य म्हणू शकत नाही, कारण इथं फक्त गुजरातचा हा एक भाग पहा, गुजरातचा, त्यामध्ये तसं आढळून येते. इकडे अरुणाचल प्रदेश, इटानगर ही काही राजधानी किंवा इतर भाग दिसत आहेत, या भागामध्ये सुद्धा अशा रचना पाहायला मिळतात का? पहा, इथं हा भाग आहे आणि इकडे सुद्धा आहे, पण इथं समुद्रांच्या रचनेमध्ये, द्वीपकल्पाच्या रचनेमध्ये हे राज्य बसत नाही. त्यामुळं यांना आपण कुठल्याही प्रकारचं द्वीपकल्पीय राज्य म्हणत नाही. फक्त गुजरात या राज्याला आपण द्वीपकल्पीय राज्य म्हणून ओळखतो. मग हे गुजरात मधलं जे काही द्वीपकल्पीय राज्य आहे, यातील पोरबंदर हा समुद्र किनारा जो आहे पोरबंदरचा, त्या ठिकाणी भागांची भरती ओहोटी ही सर्वात मोठी म्हणजे तिची शेमी रचना असते. म्हणजे काय आहे तिथं? 1100 शेमी म्हणजे 1100 शेमीची रचना या ठिकाणी दिलेली आहे. मग ही रचना जी काय आहे ही भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची रेषा मानली जाते. जगातील सर्वात मोठी भरती ओहोटीची कक्षा ही उत्तर अमेरिकेच्या ईशान्येस असलेल्या फंडीच्या उपसागरात असून ती 1600 सेमी असते. मग आता आपल्याला इथं प्रश्न कसा निर्माण होतो पहा, की
प्रश्न असा येतो, भारतातील सर्वात मोठी भरती ओहोटीची सीमा कोणत्या राज्यात आहे? मग ही गुजरातमध्ये तुम्हाला सांगता येईल. कोणत्या समुद्र किनाऱ्यावर आहे? तर पोरबंदर. तिचं जर समजा सुमारे तुम्हाला सेंटीमीटर मध्ये प्रमाण विचारलं तर ते आहे 1100 सेमी, आणि जागतिक प्रमाण जर विचारलं तर ते आहे 1600 सेमी. आणि कोणत्या समुद्रामध्ये येते ही? फंडीच्या उपसागरामध्ये. भारतीय ओहोटीची कक्षा सर्वात मोठी. आता यानंतर पहा, समुद्री लाटेच्या उंच भागास शीर्ष व खोलगट भागास द्रोणी असे म्हणतात. आता समुद्राच्या लाटा ज्याप्रमाणे पहा, आता समुद्राच्या लाटा काय करतात, ह्या अशा जातात आणि अशा खाली खाली पसरत जातात, अशा जातात आणि अशा अशा खाली पसरत जातात. ह्या लाटा एखाद्या पर्वताप्रमाणे आकार घेत घेत जातात की नाही समोर, का सारख्या अशा नदीच्या प्रवाहाप्रमाणे वाहतात बरं? पर्वतासारखं. पर्वताकृती वाहताना दिसतात. मग हा समुद्राचा जो या लाटेंचा हा जो काही वरचा भाग असतो पर्वताप्रमाणे घेतलेला, या भागाला म्हणायचं शीर्ष. या भागाला काय म्हणायचं? शीर्ष. शीर्ष. आणि हे इथून पुन्हा या पर्वतावरून हे जसं खाली पाणी येते परत या ठिकाणी, या भागाला म्हणायचं द्रोणी. आपण एखाद्या कार्यक्रमाप्रसंगी जेवणासाठी आपण वापरतो ती वस्तू पहा, द्रोण. द्रोण म्हणतो आपण तिला. ती कशी आकाराची असते? गोल. खोलगट असते. मग ही रचना सुद्धा खोल असल्यामुळे याला द्रोणी ज्याला म्हटलंय, ही द्रोणाप्रमाणे खोलगट भाग आहे म्हणून याला द्रोणी असं म्हटलंय. आणि उंच डोकं काढल्याने आहे बरे म्हणून याला शीर्ष म्हणतात. मग समुद्री लाटेच्या उंच भागाला शीर्ष, तर खोलगट भागाला द्रोणी म्हणतात. मग हे लक्षात ठेवायचं की समुद्राच्या उंच भागाला काय म्हणतो आणि खोल भागाला काय म्हणतो, याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतो. लाटांबरोबर समुद्रातील पाण्याचे वहन न होता पाण्यातील ऊर्जेचे वहन होते. पाण्याचं वहन होत नाही तर लाटा काय करतात, त्यातून येणारी ऊर्जा वहन करत असतात. मग या ऊर्जेच्या माध्यमातून ही सर्व रचना शीर्ष द्रोणी याप्रमाणे आढळून येताना दिसते. म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की समुद्राचं पाणी फक्त वाहतंय, पण हे पाणी वाहत असताना त्यामधून काय निर्माण होत आहे, तर ऊर्जा निर्माण होत आहे. ऊर्जेचं वहन त्या ठिकाणी केल्या जात आहे. आता हे ऊर्जेचं वहन जे आहे ते लाटांच्या गतीवर अवलंबून असते. लाटांची गती कमी असेल तर ऊर्जेचं वहन सुद्धा त्या ठिकाणी काय असेल, कमी असेल. आणि लाटांची जर गती जास्त असेल तर त्यावेळेस ते ऊर्जेचं वहन सुद्धा काय असणार आहे, जास्त प्रमाणामध्ये असणार आहे. यानंतर पुढील स्लाइड पहा. पुढील स्लाइड मध्ये काय दिलंय की ते अजून एकदा सांगा की. कुठलं? द्रोणी. द्रोणी आणि शीर्ष. द्रोणी आणि शीर्ष म्हणजे काय, समुद्राच्या लाटा ज्याप्रमाणे उसळताना लाटा या नदीच्या प्रवाहाप्रमाणे आडव्या एकाच पात्रात वाहतात का त्या? वर. आता इथं पहा, समुद्राची एक आकृती आहे, भागांची भरती ओहोटी असं नाव दिलंय तिला आता आपण. आता इथं मला सांगा, या समुद्रातून वाहणाऱ्या ह्या लाटा आहेत. आता समजा लाल रंगाने दाखवतोय पहा, आता पेन थोडी बोल्ड घेतो. आता इथं ह्या लाटा अशा वाहत आहेत, थोड्या कमी जास्त प्रमाणात असतील. असं नाही की मी मांडलेली आकृती योग्य असेल, कमी जास्त प्रमाणात त्या असतील. आणि नदीचं पाणी पहा, नदीचं पाणी कसं राहते, हे असं थोडं 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 झिकझॅक पद्धतीचं असं या पद्धतीनं वाहताना आपल्याला दिसते. पण समुद्राचं पाणी या पद्धतीनं राहील का? यावरच्या 1 नंबरला दिलेल्या रचनेनुसार राहील का? नाही सर. समुद्राचं पाणी लाटा या पद्धतीने वाहतील 2 नंबरच्या रचनेमध्ये दिल्याप्रमाणे. म्हणजे पहिल्यांदा त्या लाटा वर जातील, नंतर खाली येतील, परत वर जातील, नंतर खाली येतील, परत आणखी वर जातील, परत खाली येतील. अशा पद्धतीनं किनाऱ्यापासून सुरुवात म्हणजे प्रवाहाच्या दिशेने किनाऱ्यापर्यंत येतील आणि किनाऱ्यापासून पुन्हा कुठे जातील, त्या मध्यबिंदूकडे किंवा त्याच्या केंद्रबिंदूकडे जातील. वापस जातात ना लाटा, का आल्या ते परत तिथेच राहतात का त्या? नाही. मग ह्या लाटा ज्या वेळेस असं उंच आकारावर जातात, या उंच आकाराला पर्वताप्रमाणे जसं टेकडी निर्माण झालेली आहे की नाही, मग याला म्हणायचं शीर्ष. याला काय म्हणायचं? शीर्ष. म्हणजे वर डोक्याप्रमाणे त्यांनी वर डोकं काढलंय सुद्धा. पाण्याच्या प्रवाहाला पाण्याचं प्रमाण सोडून काय केलंय, लाटा वर आल्यात डोकं काढून. म्हणून डोकं म्हणजेच काय, शिर आपलं माथा, म्हणून याला आपण म्हणतो शीर्ष. याला काय म्हणलंय? शीर्ष. आणि पुन्हा या टेकडीवर येऊन पाणी खाली जाते.
म्हणजे खालचा भाग जो आहे तो दर कोट्याप्रमाणे खोल दरीमध्ये पडल्यासारखा आहे की नाही, हो म्हणून सर. याला द्रोणी म्हणतात. याला काय म्हणायचं मग? द्रोणी. आता हा शीर्ष आणि द्रोणी दोन्ही भाग तुमचे क्लिअर झाले असतील. यामध्ये काही कन्फ्युजन आहे का? टेकडीवर जाणारा म्हणजे पाण्याचा प्रवाह जर वर येत असेल त्याला काय म्हणायचं मग? शीर्ष. लाटांचा प्रवाह. पाण्याचा म्हणण्यापेक्षा लाटांचा प्रवाह. लाटा ज्या वेळेस वर येत असतील त्या भागाला काय म्हणायचं? शीर्ष. शीर्ष. आणि वर आलेल्या लाटा या परत उताराच्या दिशेने खाली जात असतील तर त्याला म्हणायचं द्रोणी. द्रोणी. दोन्ही भाग या ठिकाणी शीर्ष आणि द्रोणी या पद्धतीने आपल्याला दाखवलेले आहेत. आता ही झाली समुद्रीय रचना. यानंतर काही आहेत बाकीच्या आपल्या रचना. त्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला? खडक, माती, दगड यांची रचना सुद्धा आपल्याला समजून घेणं आवश्यक ठरते. मग या रचना ज्या काही आहेत त्या रचना आपण पुढच्या तासिकेमध्ये समजून घेऊया. पण आता इथे एक लक्षात घ्या, दिलेल्या याच्यामध्ये पहा खडकांचे काही प्रकार आहेत. तुम्हाला पृथ्वीची जी रचना आहे ही एकाच मातीच्या प्रकाराची नाही. आपण पाहतो की वर काही भागामध्ये आपल्याला काळी माती दिसते जिथे शेती योग्य जमीन असते. कोकणामध्ये जा तांबडी माती दिसते. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जा थोडीशी तपकिरी वेगळी माती दिसते. म्हणजे समुद्र किनाऱ्यालगत गेला की थोडस तुम्हाला वेगळं स्वरूप दिसते. मग या मातीच्या स्वरूपानुसार जी काही रचना असते ती प्रत्येक ठिकाणी आपल्याला भौगोलिक प्रदेशानुसार तेथील हवामान, तेथील जी काही रचना असेल नैसर्गिक त्यानुसार आपल्याला आणत असते. मग पृथ्वी ही मूळतः ज्या खडकांपासून बनलेली आहे. पृथ्वीचा जो गाभा आहे त्यामध्ये असणारे जे काही खडक रचना असतील, खडकांचे प्रकार असतील ते आपल्याला शिकावे लागणार आहेत. मग हे खडकांचे प्रकार, त्यांची रचना, त्यानंतर त्यांचं मूळ रूपातून दुसऱ्या रूपात होणारं परिवर्तन हे सुद्धा आपल्याला शिकायचं आहे. आपण याची सर्व माहिती पुढच्या तासिकेमध्ये घेऊयात. या ठिकाणी आजच्या आपल्या जे काही रेखावृत्त, अक्षवृत्त आणि समुद्रातील भरती ओहोटीची जी रचना होती ती आपण पाहिलेली आहे. स्थानिक वेळ म्हणजे काय आणि प्रमाण वेळ म्हणजे काय ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. प्रमाण वेळ म्हणजे त्या प्रमाणावरून रेखावृत्तावरून निश्चित झालेली असते, तर स्थानिक वेळ ही त्या ठिकाणावरून निश्चित झालेली असते. मग ती सूर्याची आकृती दाखवली तुम्हाला पश्चिमेकडून पूर्वेकडे. सकाळची सावली, दुपारची सावली, 4 वाजताची, 10 वाजताची सावली. या सावलीच्या प्रकारानुसार त्यांचं स्थान निश्चिती करताना आपण त्या दिशेचा किंवा त्यातून निघणाऱ्या सूर्याच्या ज्या काही रचना आपल्याला दिसतात पृथ्वीवरून त्या पद्धतीचा आपण आढावा घेतलेला होता. मग कलकत्ता आणि मुंबई मधल्या स्थानांचा वेळेचा फरक आपण पाहिला होता. त्यानंतर अमेरिका आणि आपल्या देशातील प्रमाण वेळेचा सुद्धा आपण या ठिकाणी फरक जाणून घेतला होता. म्हणजे या रचना ज्या काही आहेत ह्या अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय रचनेचा परिणाम असतात. यानंतर उद्याच्या तासिकेमध्ये आपण इतर खडकाचे प्रकार, भौगोलिक रचना, मातीचे प्रकार या सर्व बाबींचा अभ्यास करूया. आजच्या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी सर्वजण थांबूयात. याबाबत काही शंका कुशंका असतील त्या उद्याच्या तासिकेला आपण थोडस 5 मिनिटे सुरुवातीला रिकॅप करूयात आणि त्यानंतर पुढील विषयाकडे आपण मार्गक्रमण करूयात. सर्वांना आजचा पाठ्यघटक समजला असेल असे गृहीत धरून आपण या ठिकाणी थांबूयात. चला तर मग सर्वांना गुड नाईट. सर एक विचारायचं होतं. हा सांगा. आता भूगोल आपण ईव्हीएसच्या ह्याच्यानं शिकणार आहे का सर? समाजशास्त्र विषयानुसार शिकणार? हा, सामाजिक शास्त्र अंतर्गत शिकत आहोत. तेच विचारायचं. कारण आवाका मोठा आहे ना सामाजिक शास्त्र. खूप मोठा आहे सर. आणि सुरुवातीच्या तासिकेमध्ये मी सांगितलं होतं सामाजिक शास्त्र हा विषय केवळ फक्त भूगोल, इतिहास नाही तर विज्ञान आहे तुमचं, नागरिक शास्त्र आहे, पर्यावरण आहे, इतिहास आणि भूगोल असे भरपूर विषय त्यामध्ये आहेत. आणि प्रत्येक विषयाला किमान तुम्हाला 4 ते 5 प्रश्नाचं मार्क येणार, गुणांकन येणार आहे. कारण विषय जरी पकडले आपण तर लक्षात घ्या, विषयांचं जर आपण पाहिलं तर लक्षात येईल आपल्याला की विषयांतर्गत आपल्याला इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, पर्यावरण आहे, नागरिक शास्त्र आहे. कारण शाळा पातळीवर आपण राज्यशास्त्र हा विषय नागरिक शास्त्राअंतर्गत अभ्यासत असतो. मग हे 5 विषय आहेत आणि या 5 विषयामध्ये आपल्याला गुण किती आहेत? एकूण 30. प्रश्नसंख्या सुद्धा किती आहे? 30. मग 5 विषयामध्ये आपल्याला एका विषयावर कमीत कमी ते 5 प्रश्न विचारतील, 6 प्रश्न विचारतील किंवा एखाद्या विषयावर 5 पेक्षा जास्त प्रश्न विचारतील तर एखाद्या विषयावर 3 किंवा 4 प्रश्न सुद्धा विचारू शकतात. मग हे सर्व रचना आपल्याला त्यातून समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणून आपण थोडंसं डीप मध्ये भूगोल असेल, इतिहास असेल हे सर्व बाबी पाहत आहोत. आणि परीक्षेचा आपला जो काही कालावधी आहे हा
28 जूनला आहे बहुतेक, कारण 21 जूनची हो. परीक्षा पुढे ढकललेली आहे. मग त्या अनुषंगाने आपण आता आपल्याकडे असणारा वेळ आज बहुतेक 28-29 तारीख आहे, म्हणजे आपल्याकडे 29व्या दिवशी आपण पेपर देत आहोत. म्हणजे 1 महिन्याचा कालावधी आपल्याकडे होता, तो आपण आजपासून 29 दिवसाचा आहे असं आपण निश्चित म्हणू शकतो. मग या तासिका आपल्याला 1 महिन्यामध्ये पूर्ण करणे, त्याचं रिव्हिजन करणे, पेपर प्रॅक्टिस करणे, या सर्व जे काही बाबी अभ्यासाच्या आहेत त्या आता आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये पार पाडायचे आहेत. आणि प्रश्नसंख्या जी आहे ती विषयानुसार डिवाइड करण्यात आलेली असणार आहे. म्हणजे भूगोलाचे जर तुमचे 5 प्रश्न आले असतील तर इतिहासाचे सुद्धा 5-6 प्रश्न येतील, विज्ञानाचे 5-6 प्रश्न येतील. यानुसार तुम्हाला गुणांकन 30 आणि 30 प्रश्न संख्या हे त्यांचं विभाजन करण्यात आलेलं असेल. अशा प्रकारची ही रचना सामाजिक शास्त्र विषया अंतर्गत असेल. 60 मार्काचा पेपर 2 ला. हा, पेपर 2 60 मार्काचा असणार आहे. त्यामध्ये मग यांचं विश्लेषण वाढणार आहे, गुणांकन सुद्धा वाढणार आणि प्रश्न संख्या सुद्धा वाढणार. हो. पण तुम्हाला लक्षात घ्या, ज्यांचा विषय सामाजिक शास्त्र पेपर 2 आहे त्यांना विज्ञान येणार नाही. हो. त्यामुळं विज्ञानाचे प्रश्न त्या ठिकाणी नसणार आहेत. गणिताचे प्रश्न तुम्हाला म्हणजे सामाजिक शास्त्रांतर्गत विज्ञानाचे प्रश्न तुम्हाला येणार नसल्यामुळं आता पहिल्या पेपरला काय होईल, तुमचं विज्ञान सामाजिक शास्त्रामध्येच येणार आहे, भूगोल सामाजिक हो. शास्त्रामध्येच येणार आहे. तसं दुसऱ्या पेपरला होणार नाही. दुसऱ्या पेपरला फक्त तुमचं इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, पर्यावरण आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टीने जर पाहिलं तर राज्यशास्त्र, अर्थशास्त्र याशी संबंधित काही प्रश्न येतील. हो. आणि त्यातूनच तुमचे 60 प्रश्न निश्चित होतील. मग हे 60 प्रश्न निश्चित करताना ते काय करतील, विषयाच असंच आवाका लक्षात घेतील. इतिहासावर 10-12 प्रश्न, भूगोलावर 10-12 प्रश्न, 4 विषयाचा असेल तर 15-60 करतील. कुठल्या विषयात कमी जास्त प्रश्न संख्या ते निर्धारित करू शकतात. आता त्याचा आपल्याला अंदाज बांधता येणार नाही की इतिहासाचे 15 येतील किंवा 10 येतील, असं काही आपण निश्चित करू शकत नाही. कारण परीक्षा पद्धतीच्या याच्या रचनेनुसार कोणत्या विषयाला एखादं जास्त वेटेज देऊ शकतात किंवा एखाद्या विषयाचं महत्व कमी करू शकतात. कारण तर काय, आपण जर पाहिलं तर नागरिकशास्त्र हा विषय 6 ते 8 ला आहे. 5वी पर्यंत नागरिकशास्त्र हा विषय देण्यात आलेला नाही. मग त्यांना फक्त आणि फक्त परिसर अभ्यास भाग 1, भाग 2 असं दिलेलं आहे. मग ह्या रचना करताना ते नागरिकशास्त्राचे प्रश्न, इतिहासाचे प्रश्न त्यांचं स्वरूप कमी जास्त प्रमाणात ठेवू शकतात. पुढे जर गेलं 8वी-9वीला, आपण 8वीच्या पुढे गेलं 9वी-10वीला त्यांना अर्थशास्त्र हा विषय आहे, राज्यशास्त्र हा विषय स्वतंत्र देण्यात आलेला आहे. मग त्यानुसार त्याचे सुद्धा काही प्रश्न आपल्याला त्यामध्ये ऍड केलेले असू शकतात. असो, प्रश्नपत्रिका ह्या आपल्याला स्वरूपात्मक आहेत. काही प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिलेल्या असतील आणि यानंतर सरावामध्ये सुद्धा त्या येणार आहेत. म्हणून त्याचं अभ्यासाची तयारी सुद्धा त्या विषयाच्या अनुषंगाने आपण करूयात. सर हा सर सेकंड पेपरला आपलं विज्ञान नाही ना, फक्त इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, पर्यावरण शास्त्र. ज्यांनी गणित विज्ञान हा विषय, ज्यांचं सायन्स मधून शिक्षण झालेलं आहे किंवा ज्यांनी गणित विज्ञान हा विषय निवडलेला आहे दुसऱ्या पेपरला, त्यांना विज्ञान गणितच येणार. त्यांना सामाजिक शास्त्राचा कुठलाही इतर इतिहास, भूगोलाचा विषयावर प्रश्न येणार नाही. आणि ज्यांनी सामाजिक शास्त्र हा विषय निवडलेला आहे त्यांना पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्रांतर्गत विज्ञान विषयाचे प्रश्न येणार नाहीत. इतिहास, भूगोल, त्यांना फक्त इतिहास, नागरिकशास्त्र. भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र याचे संबंधित प्रश्न असतील. थँक्यू. हो, चला भेटूया आपण पुढच्या तासिकेमध्ये. या ठिकाणी थांबूया. सर्वांना गुड नाईट. गुड नाईट सर. गुड नाईट सर.